थोडं महाराष्ट्र स्पेसिफिक पण राहावं लागेल. आणि प्रिलिम्सचा ॲज सच कधीच सिलेबस डिफाईन नसतो. पण आपण जर मेन्सचा सिलेबस व्यवस्थित केला, प्रिलिम्सची प्रिपरेशन पण बाय डिफॉल्ट आपली कव्हर होते. आणि ज्या अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स पास व्हाल त्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही मेन्स सुद्धा पास व्हाल आणि तुमची अंतिम निवड सुद्धा होईल. त्यांना एक खूप मोठा गैरसमज असतो की प्रिलिम्सची वेगळी प्रिपरेशन आहे, मेन्सची वेगळी प्रिपरेशन आहे. तर तो तुमचा फायनल सिलेक्शनचा असला पाहिजे. प्रिलिम्स क्लिअर करणं, सीसॅट क्वालिफाय करणं, हे सगळे तुमचे एम कधीच नसले पाहिजे. कारण एमपीएससी राज्यसेवेचा जो सिलेबस आहे नवीन पॅटर्नचा, त्याच्यावर एक विस्तृत चर्चा करूया. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एमपीएससी आणि युपीएससीचा सिलेबस आता सेम झाल्यामुळे इन द सेम प्रिपरेशन यू कॅन क्रॅक बोथ द एक्झाम्स. तर आता त्याच्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करताना थोडंसं एक लक्षात ठेवायचं आहे, आणि ते हे आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं महाराष्ट्र स्पेसिफिक पण राहावं लागेल. म्हणजे असं आता जॉग्रफी, हिस्ट्री, पॉलिटी, तो सगळा सिलेबस, इकॉनॉमी, हा सगळा सिलेबस एक्झॅक्टली सेम आहे. पण तुम्हाला काही गोष्टी म्हणजे जसं चालू घडामोडी ज्या आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री आहे, तर ती थोडीशी महाराष्ट्र स्पेसिफिक करावी लागेल. तर म्हणजे अशी अपेक्षा आहे की 5 ते 10% प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक राहतील आणि बाकी मग सगळं युपीएससी सारखंच राहणार आहे. तर आता आपल्याला जो सिलेबस आपण ह्याच्यामध्ये त्याचं त्याची चर्चा करू, तो आपण मेन्सच्याच सिलेबसची चर्चा करू, कारण तेच तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न मध्ये प्रिलिम्स मध्ये सुद्धा विचारला जाणार आहे. आणि प्रिलिम्सचा ॲज सच कधीच सिलेबस डिफाईन नसतो. प्रिलिम्सचा सिलेबस म्हणजे जर आपण तसं बघितलं तर इट इज लाईक एनिथिंग अंडर द स्काय, दॅट इज प्रिलिम्स सिलेबस. पण आपण जर मेन्सचा सिलेबस व्यवस्थित केला तर आपलं प्रिलिम्सची प्रिपरेशन पण बाय डिफॉल्ट आपली कव्हर होते. आणि प्रिलिम्स मध्ये मग उलट तुमच्या आन्सर्स तर तुमच्या समोरच असतात, ती उत्तरं तुमच्या समोरच असतात. त्याच्यापैकी तुम्हाला एक कुठलाही पर्याय निवडायचा आहे. आणि म्हणून प्रिलिम्सची प्रिपरेशन ॲज सच कधीच वेगळी नसते. लोकांना म्हणजे जे पण स्पर्धक असतात त्यांना एक खूप मोठा गैरसमज असतो की प्रिलिम्सची वेगळी प्रिपरेशन आहे, मेन्सची वेगळी प्रिपरेशन आहे. असं काही नाही राहत. प्रिपरेशन इज सेम. आता 80 to 85% सिलेबस असा पण जनरल स्टडीजचा इट इज ओव्हरलॅपिंग. काही पार्ट असतो जो प्रिलिम्स मध्ये असतो पण मेन्स मध्ये नसतो, आणि काही मेन्स मध्ये असतो तो प्रिलिम्स मध्ये नसतो. जसं मी तुम्हाला त्याचं एक साधारण एक्झाम्पल देतो की आता वर्ल्ड हिस्ट्री आहे. वर्ल्ड हिस्ट्री मेन्सच्या सिलेबस मध्ये मेन्शन्ड आहे, पण प्रिलिम्स मध्ये ते नाही येत. तर आपण म्हणून त्याला प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी प्रिपेअर करणं वगैरे ते सगळं तसं नाही करायचं आहे. मग आता एन्शंट आणि मेडिवल इंडियाची हिस्ट्री जी आहे ती मेन्स मध्ये नाही आहे, ती फक्त प्रिलिम्स मध्ये असते. तर म्हणून आपण आपल्याला बेसिकली मेन्सचाच सिलेबस व्यवस्थित करायचा आहे. तो केल्यामुळे तुम्ही जेव्हा पण, आणि दॅट टू विथ आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, तर तुम्ही ज्या अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स पास व्हाल त्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही मेन्स सुद्धा पास व्हाल आणि तुमची अंतिम निवड सुद्धा होईल. तर आपला एम कधी पण ही एक्झाम अप्रोच करताना किंवा कुठली पण स्पर्धा परीक्षा ला आपण जेव्हा अप्रोच करतो, तर तो तुमचा फायनल सिलेक्शनचा असला पाहिजे. प्रिलिम्स क्लिअर करणं, सीसॅट क्वालिफाय करणं, हे सगळे तुमचे एम कधीच नसले पाहिजे. कारण तुम्ही जर तशा माइंडसेटनी प्रिपरेशन कराल तर तुम्ही वर्षानुवर्ष तेच करत राहाल आणि सिलेक्ट कधीच नाही होणार. युअर एम शुड ऑलवेज बी फायनल सिलेक्शन. तर आता हे सगळं माइंडमध्ये ठेवून आपण आपलं जे सिलेबस ओरिएंटेशन आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. तर आता हे बघा, आपल्याला जीएस मध्ये 4 पेपर्स असतात. असं तर पूर्ण मेन्स मध्ये 7 पेपर्स असतात, तुम्हाला माहितीच आहेत. म्हणजे एक एसएचा पेपर असतो, 4 जीएसचे पेपर्स, आणि अ, एक 2 पेपर ऑप्शनल सब्जेक्टचे असतात. म्हणजे कुठलाही एक ऑप्शनल वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याचे 2 पेपर असतात. ओके. तर असे टोटल 7 पेपर असतात, 250 मार्क्स इच, आणि 1750 गुणांची ही टोटल एक्झाम आहे. 275 गुण इंटरव्ह्यूचे आहेत आणि फायनल सिलेक्शन 2025 मधनं होतं. तर आता आपण त्या नंबरिंग मध्ये न जाता आपण बेसिक आपला जो मुद्दा आहे आजचा, तो आहे सिलेबस. तर जीएसचा जो सिलेबस आहे, आता हे बघा, प्रिलिम्स मध्ये जो जीएस आहे, मेन्स मध्ये 4 जीएसचे पेपर्स आहेत, पण प्रिलिम्स मध्ये त्याच्यापैकी फक्त 3च तुमच्या कामाचे आहेत. कारण जो जीएस पेपर 4 आहे तो एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड त्याचा पेपर आहे, त्याचा प्रिलिम्स मध्ये काहीच नाही विचारत. तर तुमचा जे काही जीएस आहे ते तुम्ही तुमचं फक्त 3 जीएसच्या पेपर्स, मेन्सच्या पेपर्स मध्ये आहे. तर मग जीएस, आता हे बघा, आता तुम्हाला त्याच्यामध्ये अजून
एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याच्यामध्ये जीएस मध्ये नेहमी फक्त 5 तुमचे मेन टॉपिक्स असतात. तर मी जसं इथेच त्याचं एक हे तुम्हाला लिहून दाखवतो. फर्स्ट इज हिस्ट्री. हिस्ट्री. मग सेकंड असतो तुमचा जॉग्रफी. जॉग्रफी. मग पॉलिटी. इकॉनॉमी. सायन्स अँड टेक. सायन्स अँड टेक. हे जे 5 टॉपिक्स आहेत, हेच ह्यांचाच मेन जीएसचा पेपर असतो. मग त्याच्यामध्ये काही सबसिडियरी टॉपिक्स असतात, तर ते मग बाकीचे असतात जे जीएस मध्ये येतात. तर कसं आहे की ते सबसिडियरी टॉपिक्स म्हणजे जसं आता आपण प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा एक अनादर इम्पॉर्टंट टॉपिक असतो. आणि हल्ली म्हणजे युपीएससी मध्ये तरी बरेच वर्षांपासून करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन्स ह्याच्यावर येतात. म्हणजे 100 पैकी 7-8 प्रश्न तरी इकॉलॉजी एन्व्हायरमेंट वर बेस्ड असतात. कारण हा एक बराच इन टॉपिक आहे आजकाल. तर तुमचे इफेक्टिव्हली जर तुम्ही बघितलं तर हे 4-6 टॉपिक्स तुमचे मेन असतात प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये. त्याच्यापैकी पण हे 5 टॉपिक्स आणि अजून त्याला आपण जर शॉर्ट केलं तर त्याच्यापैकी हे 4 टॉपिक्स हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी मेजॉरिटी वेटेज ह्यांचंच आहे. जीएसचे जे आपले मेन्सचे 3 पेपर्स आहेत त्याच्यामध्ये आणि इवन प्रिलिम्स मध्ये. तर तुम्हाला ऍक्च्युली तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे की तुम्हाला हे 4 टॉपिक्स मास्टर करायचे आहेत. ओके. आणि मग त्याच्याशी जुळलेले, आता जसं हे बघा, करंट अफेअर्स एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे ह्या पूर्ण एक्झामचा, प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये दोन्ही. तर आता कसं आहे की तुम्हाला करंट अफेअर्स एका स्मार्ट वे मध्ये करायचं असतं. म्हणजे जसं समजा इकॉलॉजी, इन्व्हायरमेंट, सायन्स टेक आणि इकॉनॉमी हे जे 3 टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये अर्धे प्रश्न तरी करंट बेस्ड असतात. ठीक आहे. पॉलिटीमध्ये करंट बेस्ड प्रश्न खूप नाही राहत कारण त्याच्यामध्ये स्कोप नाही आहे. कसं आहे, पॉलिटीमध्ये करंट अफेअर्स काय राहणार, म्हणजे नवीन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काही झालं असेल तर. तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट खूप नाही होत. आता जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन बनली आहे आपले 112 की 113 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाले आहेत. तर आता ते दरवर्षी कॉन्स्टिट्यूशन अमेंड नाही होत. तर त्या वर्षी सपोज एखादा अमेंडमेंट झाला आहे, ज्या वर्षी तुम्ही एक्झाम देता तर त्या वर्षाचं मग ते तुमच्या कामाचं आहे. तर दिस इज हाऊ ऍक्च्युली इट वर्क्स. आणि तुम्हाला हे 4 टॉपिक तरी व्यवस्थित मास्टर करायचे आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी. तर आता आपण जेव्हा सिलेबसचं ओरिएंटेशन करू, तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल की तुम्हाला सगळं काही ह्याच 4-5 टॉपिक्स बद्दल आहे. ओके. तर आता आपण हे बघू की जीएस मध्ये पेपर वाईज कसं ते त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर पेपर वाईज जर आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं तर इट इज, आपण बघू जीएस पेपर 1. आता मी इथे ह्या गुगल डॉक मध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्हीचं हे टाकलेलं आहे. इथे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये करण्यापेक्षा आपण इंग्लिशच हे बघू आणि मराठीचं पण त्याचा एकदा बघून घेऊ. तर आता जसं आपण जीएस पेपर 1 जर केलं तर त्याच्यामध्ये काय मेन विचारणार आहे त्या ह्या गोष्टी आहेत. काय काय आहेत त्या? इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड ज्योग्राफी ऑफ द वर्ल्ड, अँड विथ सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. ओके. तर आता हे कसं आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय आहे हे बघा. त्यांनी फर्स्ट टॉपिक काय दिला, इंडियन कल्चर. म्हणजे दॅट विल कव्हर, व्हॉट विल दॅट कव्हर? इंडियन कल्चर विल कव्हर द सेलियंट आस्पेक्ट्स ऑफ आर्ट फॉर्म्स, लिटरेचर, आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. ओके. आता इंडियाची एक डायव्हर्स कल्चरल हिस्ट्री राहिलेली आहे. म्हणजे विविध प्रकारचे आर्ट फॉर्म्स इंडियामध्ये राहिले आहे. म्हणजे राईट फ्रॉम गंधारा स्कूल ऑफ आर्ट, त्याच्याही आधीपासून इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सुद्धा होते इंडियामध्ये, म्हणजे 2500 BC मध्ये. तर तेव्हापासूनचे आतापर्यंतचे जे आर्ट फॉर्म्स आहेत, आर्ट म्हणजे हा एक खूप ब्रॉड टॉपिक झाला. त्याच्यामध्ये सगळंच आलं, पेंटिंग, तुमचे डान्स फॉर्म्स, तुमचे स्कल्प्टिंग, है ना. जसं आता फॉर एक्झाम्पल व्हॉट इज, जे स्कल्पचर असतं म्हणजे मूर्तिकला जी असते, ही मूर्तिकला इंडियामध्ये इंडो ग्रीक इन्फ्लुएन्स पासून आली. म्हणजे मथुरा स्कूल ऑफ आर्ट जेव्हा क्रिएट झालं तर तेव्हापासून जे ह्युमन बिंग सारख्या दिसणाऱ्या मूर्त्या असतात त्या इंडियामध्ये बनवण्यात आल्या. तर त्या ग्रीसच्या, ग्रीक किंगडम जे होतं, बॅक्ट्रियन किंगडम, त्याच्या इन्फ्लुएन्समुळे ते तशा बनवल्या. आधी इंडियामध्ये ह्युमन बिंग सारख्या दिसणाऱ्या मूर्त्या बनवायची कलाच नव्हती.
आणि ज्या पहिल्या कोणाच्या जर मूर्त्या बनवण्यात आल्या तर त्या होत्या बुद्धाच्या. आणि मग तेव्हापासूनच आयडल वर्शिप आणि टेम्पल हे सगळं कल्चर, हे सगळं सिस्टम सुरू झालं. पहिल्या मूर्त्या बुद्धाच्याच बनल्या आणि पहिलेच बुद्ध मंदिरच बनणं सुरू झालं. हिंदू धर्म आधी असा नव्हता जसा आता आहे. म्हणजे जसं मूर्त्या, मूर्तीपूजा आणि मंदिरं हे हिंदू धर्माच्या वैदिक काळामध्ये, ऋग्वेदिक काळामध्ये असं प्रॅक्टिस नाही करायचे, तेव्हा यज्ञ व्हायचे. तर आता ते ते कसे इव्हॉल्व्ह झाले ते तुम्हाला ह्याच्यात करायचं. आपण त्याचे खूप डिटेल्स ह्याच्यामध्ये आता नाही बोलू शकत, कारण म्हणजे इट विल बिकम टू लार्ज. आपलं हे आपल्याला सगळे पेपर्स कव्हर करायचे आहेत. मग लिटरेचर आपलं कसं इव्हॉल्व्ह झालंय. आता इथे स्क्रिप्ट तर इव्हन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये होती. मग ती अजून डिसायफर नाही झाली आहे. मग आर्यन्सच्या आल्यापासून ऋग्वेद जेव्हापासून लिहिणं सुरू झालं तेव्हापासून स्क्रिप्ट आली आणि लिटरेचर डेव्हलप होत गेलं. लिटरेचरचे खूप प्रकार असतात. एन्शंट लिटरेचर इज डिवायडेड इंटू स्मृतीज अँड श्रुतीज. मग स्मृतीज मध्ये काय असतं, श्रुतीमध्ये काय असतं. श्रुत्वा म्हणजे वन इज ऑन हिअरिंग आणि वन इज बेस्ड ऑन मेमरी. तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे लिटरेचर्स आले. मग एपिक्स आहेत, रामायण, महाभारत. वेदच चार टाईपचे आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आता तुम्हाला हे सगळ्या वेद जे आहेत, अथर्ववेद, तर हे सगळे वेद तुम्हाला म्हणजे पाठ नाही करायचे आहेत. तुम्हाला फक्त त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. दिस जीएस म्हणजे इट इज अबाउट जनरल अवेअरनेस. द आयडिया इज दॅट यू शुड नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग. तुम्हाला त्याचे डिटेल्स नाही माहिती पाहिजे, तुम्हाला पूर्ण ऋग्वेद नाही माहिती पाहिजे, उपनिषद नाही माहिती पाहिजे, जरी हे आपल्या लिटरेचरचा पार्ट होता. मग गीता होती. मग इथे अरण्यक जे फॉरेस्ट टेक्स्ट असतात, द ब्राह्मणास. हा एक ब्राह्मणास म्हणजे हा ब्राह्मण वर्ण नाही, हा ब्राह्मणास म्हणून एक टेक्स्ट आहे इंडियामध्ये. एक एन्शियंट इंडियन टेक लिटरेचरचा फॉर्म आहे जो इथे वापरला, म्हणजे जो आधी होता. मग ते कसं झालं. मग एपिक्स मध्ये रामायण महाभारत आहे, पुराण आहे, बुद्धिस्ट लिटरेचर आहे, जैन लिटरेचर आहे. देर आर स्मृतीज, मनुस्मृती, नारद स्मृती, अशा खूप सारं आपलं लिटरेचर. म्हणजे इंडिया इज रिपॉझिटरी ऑफ लिटरेचर. खूप सारं लिटरेचर. मुघल काळात मग इस्लामिक पिरियड सुरू झाला तेव्हा वेगळं लिटरेचर कंपाईल झालं. हे सगळं आर्किटेक्चर मध्ये. आता आर्किटेक्चर पण इंडियाचं भरपूर इलॅबरेट राहिलाय. इथे तुम्ही टेम्पलचे वेगळे वेगळे स्टाईल्स आहेत, टेम्पल बिल्डिंगचे. विमान स्टाईल, विहार स्टाईल असे. मग बुद्धिस्ट आर्किटेक्चर वेगळं होतं, जे बुद्धिस्ट स्तूप बनले होते, चैत्याज, ते सगळं. आणि मग त्याचं एक खूप मोठं हे आहे. तर तुम्हाला जसं याच्यामध्ये कुठले मंदिरं कुठल्या काळात बांधले होते, कुठल्या पर्टिक्युलर स्टाईलमध्ये बांधले होते. आहे ना. साऊथ इंडियामध्ये खूप सारे वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स आहेत, वेगळ्या वेगळ्या डायनेस्टीज मध्ये त्या बांधल्या, त्या इव्हॉल्व्ह झाल्या होत्या. तर त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला ह्याच्यात माहिती करायची आहे. तर तिथपासनं मग त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिश रूल किंवा युरोपियन कॉन्टॅक्ट इंडियामध्ये आला तर तेव्हा एक वेगळ्या टाईपचं आर्किटेक्चर आलं. तुम्ही आता म्हणजे ज्या बिल्डिंग आपण आता पण बघतो आणि आपण त्या वापरतो सुद्धा, ब्रिटिश स्टाईल ऑफ बिल्डिंग ज्या होत्या त्या तुम्हाला दिसतील कुठेही. जा दिल्ली, कॅलकटा. दिल्लीमध्ये तरी एवढ्या नाही, पण तुम्ही कॅलकटा, मुंबई, चेन्नई ह्या सिटीज मध्ये जा, इथे तुम्हाला त्या ब्रिटिश स्टाईलच्या बिल्डिंग दिसतील आणि त्या अजूनही वापरण्यात येतात. ओके. तर हे सगळं आर्किटेक्चर कसं इव्हॉल्व्ह झालं, तर हे तुमचा इंडियन कल्चरचा मध्ये एवढं करायचं. मग असं बघितलं तर इंडियन कल्चर तर एवढं डायव्हर्स आहे की त्याला तुम्ही जन्मभरी वाचत बसले तरी, समजत बसले तरी तुम्हाला कळणार नाही. आपल्याला सिलेबस मध्ये जेवढं आहे तेवढं करायचं आहे. हे बघा, पेपर प्रश्न नेहमी सिलेबस मधनं येतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, त्याच्या बाहेरून नाही येत. मग त्याच्यामध्ये एक दुसरा आहे, जसं भक्ती मुवमेंट अँड इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू सेंट्स मुवमेंट्स इन महाराष्ट्र. आता हे बघा, ह्याच्यामध्ये भक्ती मुवमेंट आता इंडियामध्ये ऑल इंडिया लेवलवर आलेली आहे. हे सुफिझम पासनं इव्हन भक्ती कल्चर जो आहे तो गुप्ता पिरियड ऑनवर्ड्स सुरू झाला होता. आणि भक्ती कल्टच्या उदय जसा होत गेला त्याच्यासोबत बुद्धिझमचा सुद्धा डिक्लाइन होत गेला. तर त्याच्या मागे काय कारण होते ते सगळं जसं तुम्हाला, तर तो हिस्ट्रीचा पार्ट झाला. पण कुठल्या कुठल्या मुवमेंट्स मेजरली इथे आल्या त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये ह्यांनी क्लिअरली एमपीएससी राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्हाला राहायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये खूप सारे भक्ती रिलेटेड सेंट्स आले आहे. म्हणजे ज्ञानेश्वर पासनं नामदेव, तुकाराम, आणि म्हणजे खूप सारे झाले आहेत. तर तुकडोजी. तर हे वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये कसे भक्ती मुवमेंट इंडियामध्ये इव्हॉल्व्ह झाली. आणि हिंदुइझमचं कसं आहे, हिंदुइझम एक काही युनिफाईड वन असं हे नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी आहे. तुम्ही असंच बघा, तुम्ही जसं तुम्ही जिथे पण राहता तिथून तुम्ही 100-200 किलोमीटर कुठल्याही डायरेक्शन मध्ये जा, तुम्हाला तिथे हिंदू धर्माचेच वेगळे व्हेरिएशन बघायला मिळतील. तुम्हाला दर
100-150 किलोमीटर नंतर एक नवीनच देवी देवता कोणाचं नाव ऐकायला मिळेल, त्याची मंदिर राहील, त्याची लोक मान्यता राहील, त्याला लोक पूजा करतात, ज्याचं तुम्ही कधी नाव पण ऐकलं ऐकलं नसेल. तर असा हा डायव्हर्स रिलिजन आहे. आणि त्याच्याशी असोसिएटेड त्या मग वेगळ्या वेगळ्या काळांमध्ये वेगळ्या वेगळ्या मुवमेंट्स आलेल्या आहेत. मुवमेंटचा एक भक्ती मुवमेंटचा एक युनिफाईड जो होता, आता तुम्ही जर सिखिझम म्हणाल, जो सिख धर्म आहे, तो पण भक्ती मुवमेंटचाच पार्ट आहे. सुफी धर्म, सुफीझम जो आहे इस्लाममध्ये, तो पण भक्तीचाच पार्ट आहे. तर त्यांचा एक म्हणजे युनिफाईड जर त्यांचा कॉज आणि हे असेल, तर दॅट इज अबाउट लव्हिंग डिव्होशन टू गॉड. ओके. तर ते मग आता इथून नेक्स्ट त्यांचा जो आपला टॉपिक आहे मॉडर्न हिस्ट्री. आता फ्रॉम मिडल ऑफ 18th century अंटिल प्रेझेंट अँड सिग्निफिकंट इव्हेंट्स पर्सनॅलिटीज इश्यू, तर ह्याच्यामध्ये आणि मॉडर्न हिस्ट्री आणि हा फ्रीडम स्ट्रगल. आता हा इथला ह्या पेपर वनचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि ह्याच्यामध्येच सगळी हिस्ट्री तुमची मेजरली कव्हर करायची आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जसं आपण जर ह्याचं मराठीमध्ये बघितलं, तर हे बघा, आधुनिक भारतीय इतिहास सुमारे 18व्या शतकाच्या मध्यापासून ते वर्तमान, महत्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्वे, समस्या, ह्या सगळ्या, मग स्वतंत्र लढा, त्याचे विशिष्ट टप्पे आणि देशाच्या विविध भागातील महत्वाचे योगदान वगैरे. मग स्वातंत्र्योत्तर एकी एकत्रीकरण आणि देशाची पुनर्रचना, म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स कन्सोलिडेशन. जसं हा हे 3 पार्ट जे आहेत त्याचे, हे दिस मच, हे खूप ह्याचाच म्हणजे सगळ्यात मोठा सिलेबस आहे पेपर वन मध्ये. तर आता आपण एक एक मी तुम्हाला ब्रीफली सांगतो. जसं मॉडर्न इंडियन हिस्ट्री अबाउट मिडल ऑफ 18th century. तर आता ही कसं आहे, मॉडर्न इंडियन हिस्ट्री तुम्ही असं म्हणाल तर केव्हापासून मोजल्या जाते हिस्टोरियन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी, फ्रॉम द डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर. आता मुघल एम्पायर कसा तरी रखडत होता 1857 पर्यंत, पण मुघल एम्पायरचा खरं पतन औरंगजेबच्या मृत्यूनंतर झालं आणि ते झालं होतं 1707 मध्ये. ओके. आणि तेव्हापासनं मुघल एम्पायर श्रिंक होणं सुरू झालं. आणि जेव्हा कुठलं एम्पायर श्रिंक होतं, कुठलं तरी वाढतं, तर वाढत काय होतं इंडियामध्ये? मराठा एम्पायर. एक इंडियन्स मध्ये एक बरीच मोठा गैरसमज असतो इन जनरल, की ब्रिटिशांनी इंडियावर जे राज्य केलं, साम्राज्य केलं, ते मुघलांपासून हिसकावून केलं. ऍक्च्युली दे डिड नॉट स्नॅच इंडिया फ्रॉम द हँड्स ऑफ मुघल्स. ब्रिटिश स्नॅच्ड इंडिया फ्रॉम द हँड्स ऑफ मराठास. ओके. मराठा एम्पायर एक ऑलमोस्ट पॅन इंडियन एम्पायर झालेलं होतं. जर एकदम इकडले ईस्टर्न पार्ट सोडले आणि सदर्न पार्ट सोडले, तर ते ऑलमोस्ट अफगाणिस्तान पर्यंत मराठा एम्पायर पोहोचलं होतं. इतकं मोठं होतं. आणि अजून एक त्याच्यामध्ये महत्वाची बाब तुम्हाला लक्षात ठेवायची, मराठा एम्पायरचं एक्सपॅन्शन शिवाजी महाराजांच्या वेळेस नव्हतं झालं. इट एक्सपॅन्डेड अंडर द पेशवाज. ओके. तर त्याच्याशी जुळलेल्या सगळ्या गोष्टी, मग आता त्याच्यामध्ये खूप सारे वेगळे प्रिन्सली स्टेट्स होते. म्हैसूर घराणं होतं, हैदराबाद राजघराणं होतं, त्यांचे मग अँग्लो म्हैसूर वॉर्स, मग अँग्लो मराठा वॉर्स, अँग्लो सिख वॉर्स, हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये करायचे आहे. मग हळूहळू कसं ब्रिटिश रूल कन्सॉलिडेट झालं. आणि एक जर अराउंड 1803 पर्यंत पंजाब प्रोव्हिन्स सोडलं, तर पूर्ण इंडियावर ब्रिटिशचा कब्जा ऑलरेडी झालेला होता. ओके. मग तेव्हापासून नंतर फ्रीडम स्ट्रगलचा हा पार्ट. आता ह्याच्यामध्ये कसं, फ्रीडम स्ट्रगल जी आहे ती ऍक्च्युली सुरू खूप लेट झाली. म्हणजे आपल्याला असं वाटतं फ्रीडम स्ट्रगल खूप आधीपासून सुरू होती. रिअल फ्रीडम स्ट्रगल जर तुम्ही म्हणाल, तर ती जेव्हापासून गांधी भारतात आले, म्हणजे 1915. आणि त्यांनी पण आल्यावर लगेच काही मुवमेंट्स मध्ये पार्टिसिपेट नाही केलं होतं. जेव्हा त्यांनी पहिली नॉन कॉपरेशन मुवमेंट सुरू केली होती 1920 मध्ये, तेव्हापासून आपण म्हणू शकतो की एक रिअल फ्रीडम स्ट्रगल सुरू झालं. त्याच्या आधी काही करणारे, जे एज्युटेशन करणारे होते, जसं टिळक आणि गोखले, तर हे काँग्रेसमध्ये एक वेगळा स्प्लिट होता आयडियोलॉजीवर. एक्स्ट्रीमिस्ट, मॉडर्न, अशा पॉइंट ऑफ व्ह्यूनी मॉडरेट, सॉरी मॉडर्न नाही, मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट, असे 2 फॅक्शन्स आधी राहायचे काँग्रेसमध्ये. काँग्रेस बनली होती 1885 मध्ये. आणि तेव्हा जेव्हा काँग्रेस बनली होती, तर काँग्रेस वॉज नॉट फायटिंग फॉर फ्रीडम ऑफ इंडिया. काँग्रेस जेव्हा बनली होती, त्यांचा एम इंडियाला स्वातंत्र्य मिळवणं हे नव्हतंच. ते नंतर झालं. ते हळूहळू नंतर आलं त्याच्या ह्याच्यामध्ये. इनिशियली देवर एज्युटेटिंग फॉर अदर थिंग्स, की त्यांना असं वाटायचं, म्हणजे जो मेन थॉट होता काँग्रेसमध्ये तो असा होता की ब्रिटिश जे इंडियामध्ये आहे ते इंडियाच्या चांगल्यासाठी आहे, ही त्यांची फर्म बिलीफ होती. आणि कारण त्यांनी इथे मॉडर्न इन्स्टिट्यूशन्स आणले आहेत, त्यांनी खूप रूल ऑफ लॉ आणला आहे आणि बाकी सगळे इंडस्ट्रीयल आणि नवीन सगळं आणलेलं आहे. तर ही ब्रिटिश रूल इंडियासाठी चांगला आहे. आणि
फक्त त्यांना ते इथले नाही आहे म्हणून त्यांना माहिती नाही की इंडियन्सला एक्झॅक्टली काय पाहिजे. तर आपलं ऍज अ ऑर्गनायझेशन काम असलं पाहिजे की त्यांना त्यांना आपण त्यांना जागृत करायचं ब्रिटिश अथॉरिटीजला की इंडियाचे हे अमुक अमुक प्रॉब्लेम्स आहेत आणि मग तुम्ही त्याचं आम्हाला त्याच्या हिशोबाने तुम्ही गव्हर्नन्स करा. फ्रीडम स्ट्रगल नंतर सुरू झाला. तर मग त्याचे काय स्टेजेस होते, कोणत्या 3 मेन मुवमेंट्स त्याच्यात झाल्या, म्हणजे कुठला जसं नॉन कॉपरेशन मुवमेंट, मग सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट आणि मग तुमची क्विट इंडिया मुवमेंट. तर अशा मुवमेंट्स ह्या 3 मेन होत्या आणि त्याच्याशिवाय मग खूप साऱ्या घडामोडी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये करायच्या आहेत. तर अ, हे तुम्हाला तसं करायचं. तर आपला जो एक त्याच्यामध्ये कुठली पुस्तकं वाचायची आहे त्याच्यावर एक माझा व्हिडिओ आहे, तो नक्कीच बघून घ्या. बरं, मग पोस्ट इंडिपेंडन्स कन्सोलिडेशन अँड रिऑर्गनायझेशन विद इन द कंट्री. तर हे हा कसा आहे, आपण पॉलिटीमध्ये, सॉरी पॉलिटी नाही, आपल्या सिलेबसमध्ये ज्या इतर गोष्टी वाचतो नाहीतरी, जसं आपण इकॉनॉमी वाचतो, पॉलिटी वाचतो, मग सायन्स अँड टेक वाचतो, तर ते ते सगळं आपोआपच ह्या पार्टमध्ये कव्हर होऊन जाईल. ह्याचा काही वेगळा अभ्यास नाहीये. आपण जसं रिऑर्गनायझेशन म्हणजे जसं आधी ब्रिटिशने इंडियाला कसं ऍडमिनिस्ट्रेशनसाठी डिवाइड केलं होतं, प्रिन्सली स्टेट्स आणि प्रोव्हिन्सेस. तर आता ब्रिटिश गेल्यावर ह्याचं कन्सोलिडेशन वेगळ्या फॉर्म मध्ये झालं. पहिली गोष्ट तर सगळे प्रिन्सली स्टेट्स संपले आणि आपण प्रोव्हिन्सेस केले. आता प्रोव्हिन्सेसला आपण प्रोव्हिन्स न म्हणता आपण स्टेट्स म्हणतो, म्हणजे राज्य म्हणतो. ठीक आहे. तर ते राज्य मग कसे कार्व आउट केले, त्याचं बेसिस काय होतं, तर त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या कमिटीज होत्या. पण फायनली जी कमिटी होती अ, त्याच्यामध्ये त्यांनी लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन वर स्टेट्स बनवल्यात. म्हणजे महाराष्ट्राची हद्द कुठपर्यंत राहील, जिथे मराठी स्पीकिंग पॉप्युलेशन राहील. ओके. तेलुगू स्पीकिंग पॉप्युलेशन आंध्र प्रदेशमध्ये गेली, कन्नड स्पीकिंग पॉप्युलेशन कर्नाटकमध्ये, असं त्यांनी त्या भाषेच्या आधारावर आपलं रिऑर्गनायझेशन केलं. तर मग ते कसं झालं, ते ऑलरेडी पॉलिटीमध्ये तुमचं असंही कव्हर होईल, त्याचं काही वेगळं तुम्हाला करायचं नाहीये. मग आता ह्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, आता त्याच्यामध्ये हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जसा. तर आता तुम्हाला हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड नाव ऐकून तुम्हाला घाबरायचं नाही आहे, कारण म्हणजे इथे भारताचाच तुम्हाला वाटेल भारताचाच इतिहास कमी आहे तर पूर्ण जगाचा पण कसा वाचायचा. तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काही स्पेसिफाईड टॉपिक सांगितले, बस तेवढंच करायचं आहे. जसं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, ठीक आहे, वर्ल्ड वॉर्स, रिड्रॉल ऑफ नॅशनल बाउंड्रीज. ठीक आहे. वर्ल्ड वॉर्स म्हणजे जसं 2 वर्ल्ड वॉर झाले, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, ते का झाले, त्यांचे काय कॉजेस होते, म्हणजे औद्योगिक क्रांती कशी आली, कुठले फॅक्टर्स मुळे आली आणि त्याचा पूर्ण जगावर काय प्रभाव पडला. आता औद्योगिक क्रांती आणि कॉलोनियलिझम हे दोन्ही कोइन्साइड करतात, त्याच्यामुळेच कॉलोनियलिझम वाढलं. वाय युरोपियन कंट्रीज कॉलनाइज द वर्ल्ड, त्यांचा मेन उद्देश काय होता की त्यांच्या कंट्रीमध्ये, त्यांच्या देशांमध्ये जे इंडस्ट्रीज डेव्हलप होत आहे, त्या इंडस्ट्रीजसाठी काय लागणार आहे तुम्हाला, रॉ मटेरियल. आता ब्रिटिश टेक्सटाईल इंडस्ट्रीज खूप बूमिंग होत्या आणि ते खूप एकामागे एक मिल्स जेव्हा क्रिएट होत होत्या, तर त्यांना कॉटन कुठून मिळेल, कॉटन त्यांच्या देशात होत नाही, त्यांचं क्लायमेट कॉटन प्रोडक्शनसाठी नाही आहे. तर मग त्याच्यासाठी त्यांना वेगळ्या वेगळ्या जागा लागतील. म्हणजे जसं इंडिया, ज्या कंट्रीजमध्ये कॉटन इझिली सहज आपण त्याचं ऍग्रिकल्चरमध्ये त्याला आपण यूज करू शकतो, म्हणजे त्याला प्रोड्यूस करू शकतो. तर तशासाठी कॉलनियलिझम बेसिकली सुरू झालं. तर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन कोइन्साइड्स विथ कॉलनियलिझम, आणि मग कॉलनियलिझम मुळेच वर्ल्ड वॉर्स पण झाले. एका दृष्टीने जर बघितलं तर ते कसं झालं आपण ते नंतर बघू. मग कॉलोनायझेशनचा नंतर अपोजिट काय, डिकॉलोनायझेशन. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर आपला आपला जो पूर्ण हा जगाचा हे दृष्टिकोन किंवा आयडिओलॉजीज म्हणा, हे सगळं चेंज झालं. तेव्हा ब्रिटेन एक जे सुपर पॉवर राहत होतं, वर्ल्ड वॉर 2 नंतर ते खूप वीक होऊन गेलं होतं. 2 नवीन सुपर पॉवर्स आल्या, युएसए आणि युएसएसआर, आणि त्यांचं ब्रिटिश गव्हर्नमेंटवर आणि अदर युरोपियन कॉलोनियल कंट्रीजवर भयंकर प्रेशर होतं की तुम्ही इंडिपेंडन्स द्या सगळ्या देशांना. त्याच्यामध्ये त्यांचा काय इंटरेस्ट होता की त्यांच्या आयडिओलॉजीज त्या देशांमध्ये मग त्यांना पसरवायच्या होत्या. म्हणजे युएसएसआरला कम्युनिझम हे करायचं होतं, अमेरिकाला कॅपिटलिझम करायचं होतं, त्यांच्या इंडस्ट्रीजचं एक्सपॅन्शन करायचं होतं. आणि तसंच होत पण आहे ना. म्हणजे आता तुम्हीच बघा, तुम्ही अमेरिकन किती प्रॉडक्ट्स तुम्ही रोज यूज करता, तुम्हाला कळत पण नाही, पण तुम्ही रोज अमेरिकन प्रॉडक्ट्स यूज करता. आता सांगा काय यूज करता, तुमचा जो अँड्रॉइडचा फोन नाही आहे का, मग फोन मध्ये अँड्रॉइड असतो, अँड्रॉइड कोणाचा आहे, गुगलचं, अमेरिकन कंपनी आहे. तुम्ही कम्प्युटर्स मध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टम वापरता, विंडोज,
कोणाचा आहे? मायक्रोसॉफ्ट अमेरिकन कंपनी आहे. तुम्ही मॅकडोनाल्ड मध्ये खाता, KFC मध्ये खाता, हे सगळे अमेरिकन कंपनीजच तर आहे. तुम्ही म्हणजे वेदर यू लाईक इट ऑर नॉट, बट यू आर युझिंग देअर प्रोडक्ट्स. तर अशाच तर त्यांना ह्या गोष्टी पसरवायच्या होत्या, म्हणून दे वॉन्टेड कंट्रीज टू बी इंडिपेंडेंट. तर आता हे सगळं डिकॉलनायझेशन कसं झालं, तर मग वर्ल्डचा रिड्रॉल ऑफ बाउंड्रीज, सगळ्या वर्ल्डचे मॅप्स चेंज झाले. आता इव्हन इंडिया पण इंडिपेंडेंट झाला तर दोन देशांमध्ये त्याचं विभाजन झालं आणि मग इंडिपेंडन्स झाला. इंडिया आणि पाकिस्तान असं बनलं होतं. असंच पूर्ण वर्ल्डमध्ये नवीन कंट्रीज बनल्या. तर त्याच्याबद्दल तुम्हाला ह्याच्यात करायचं आहे. मग नवीन आयडिओलॉजीज आल्या, कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम. आणि कॅपिटलिझम म्हणजे पुंजीवाद ज्याला म्हणतो, किंवा भांडवलवाद काहीतरी म्हणतात मराठीमध्ये त्याला. मग साम्यवाद, कम्युनिझम, ह्या दोन अपोजिंग, डायमेट्रिकली अपोजिट आयडिओलॉजीज आहेत. कम्युनिझम इज अबाउट इक्वालिटी, कॅपिटलिझम इज अबाउट इनइक्वालिटी, है ना. तर त्या कशा वर्ल्डमध्ये स्प्रेड झाल्या, त्यांचे काय कारण होते, आणि मग ते कसं आता त्याचा काय फॉर्म आहे, ते सगळं त्याच्यात करायचं. मग सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. तर हा ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा हिस्ट्री, जॉग्रफी, हिस्ट्री वगैरे हे सगळं कराल, आणि हे सगळं, तर ह्याच्यामध्ये भरपूर याचा पार्ट कव्हर होईल. इंडियन सोसायटीचे काही वेगळे फीचर्स आहेत, जे युनिक फीचर्स जे बाकी देशांमध्ये नाही आहेत. जसं इंडियामध्ये एक युनिक सिस्टम आहे, दॅट इज कॉल्ड द कास्ट सिस्टम. ओके, मग त्याचं जेनेसिस काय आहे, ते इंडियामध्येच का आहे, बाकी कंट्रीजमध्ये का नाही आहे? हे बघा, डिव्हिजन ऑफ लेबर हा जो कॉन्सेप्ट असतो, की प्रत्येक जणांनी वेगळे वेगळे कामं करायचे. आता एखादी इंडस्ट्री आहे, एखादी सपोज कार बनवायची फॅक्टरी आहे, मारुती मारुती समजा. तर तिथे जे एम्प्लॉईज असतात ते कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये असतात. जसं कोणी असेंब्ली लाईनवर असतं, कोणी पेंट शॉपमध्ये असतं, कोणी फोर्जिंग मध्ये असतं, कोणी वेल्डिंग. ते सगळे आपले आपले काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रॉडक्ट क्रिएट होतो. दिस इज कॉल्ड अ सिस्टम ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर. मग डिव्हिजन ऑफ लेबरचं सिस्टम हे समाजामध्ये सुद्धा असतं, आणि जगातल्या सगळ्या कंट्रीजमध्ये डिव्हिजन ऑफ लेबर राहिलेला आहे. पण कास्ट सिस्टम म्हणून किंवा वर्ण व्यवस्था, हे सिस्टम जगात कुठेच नव्हतं. इंडियामध्येच का आहे? तर त्याच्या मागची काय कारण आहे, तर ते तुम्हाला, जसं युनिक फीचर आहे तो इंडियन सोसायटीचा, तर तो आपल्याला करायचा आहे. आणि तो असा पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे दॅट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन सोसायटी. आता आपल्याला इंडिपेंडन्स मिळून पण इतके वर्ष झाले, कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याच्या अगेन्स्ट सगळे प्रोव्हिजन्स आहेत, पण तरी पण कास्ट सिस्टम इंडियामधनं संपलं कुठे आहे? आणि म्हणजे इन द नियर फ्युचर संपेल असे पण आपल्याला काही प्रमाण बघायला मिळत नाही. तर म्हणून मग त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी जशा इंडियन सोसायटीशी जोडलेल्या, म्हणजे सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, इंडियाचं डायव्हर्स कल्चर आहे. इवन सेम रिलीजन मध्ये तुम्ही इतकं व्हेरिएशन असतं, म्हणजे सी देर आर मोर सिमिलॅरिटीज बिटवीन अ पंजाबी हिंदू अँड अ पंजाबी मुस्लिम दॅन अ पंजाबी हिंदू अँड अ बेंगॉली हिंदू. कळलं? तर कारण त्याच्यामध्ये इतकं खूप व्हेरिएशन आहे. एकच धर्म असून सुद्धा तुम्ही स्वतःच बघा ना, तर बंगालमध्ये कुठल्या देवीची पूजा होते? ती दुर्गा देवीची. इथे कुठे होते महाराष्ट्रामध्ये? मग तुम्ही दिल्ली, बंगाल, साऊथ मध्ये कुठे जाल, तुम्हाला तिथे गणपतीला कोणी नाही विचारत, गणपतीचे मंदिर नाही राहत तिथे. महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव होतो, आहे ना. तर अशा सगळ्या डायव्हर्स एक आपले हे आहे. मग त्या डायव्हर्सिटी प्रत्येक याच्यामध्ये आहे, राईट फ्रॉम कुझिन्स. इंडियाचं काही युनिफॉर्म कुझिन नाही आहे, म्हणजे आपण जे जेवण करतो सगळ्या भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचं जेवण जेवलं जातं. साऊथ इंडियामध्ये जसं पोळी खातच नाही, गहू जो आहे त्याचा यूज नाही होत. नॉर्थ इंडियामध्ये ते तांदूळ नाही खात. पंजाबी फॅमिलीज किंवा पंजाबला तुम्ही जाल, तिथे त्यांच्या फॅमिली म्हणजे घरांमध्ये, पंजाबी फॅमिलीज मध्ये महिन्यात 2-3दा भात बनत असेल. तर असं असतं. आणि त्याच्याशिवाय पण खूप साऱ्या डायव्हर्सिटीज आहेत. इव्हन द वे यू गेट मॅरिड, द वे यू सेलिब्रेट युअर फेस्टिवल्स, म्युझिक, डान्स, सगळंच तर वेरियस. तर ह्या सगळ्या सेलियंट फीचर्स आपल्याला इंडियन सोसायटीच्या डायव्हर्सिटी आणि ते सगळ्या याच्यात करायचं आहे. ते ऐकून जरी तुम्हाला खूप मोठं वाटत असेल, तसं काही नाही आहे. त्याचे काही टिप्स अँड, हे बघा, तुम्हाला जेव्हा प्रिपरेशन करतो, तुम्हाला त्याचा एक पाथ फॉलो करावा लागतो. आणि तो पाथ फॉलो करण्यामध्ये एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट हा आहे, की तुम्हाला काय बघावं लागेल, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, की जनरली मग कसे प्रश्न विचारतात ह्या गोष्टींवर, बस तेवढंच प्रिपेअर करायचं, त्याला मास्टर करायचं. तर त्याच द ट्रिक्स ऑफ द ट्रेड, त्यालाच मार्गदर्शन म्हणतात. नाहीतर असं एकदम काही पण कुठं उचलून घेऊन अभ्यास करत बसलं, तर मग ते एक जन्म निघून जाईल, पण तुमचा अभ्यास कधीच पूर्ण नाही होणार. मग अजून एक टॉपिक आहे, रोल ऑफ वुमेन्स ऑर्गनायझेशन, आणि मग पॉवर्टी ना, पॉवर्टी, डेव्हलपमेंटल इश्यूज, अर्बनायझेशन, प्रॉब्लेम्स, देअर रेमेडीज. आता हे बघा, अर्बनायझेशन, जर आपण पॉवर्टी हा तर एक खूप मोठा आपल्यामध्येच टॉपिक आहे. पॉवर्टी म्हणजे काय असतं? गरिबी. तर गरिबीची एक रेषा असते, ठीक आहे, लाईन आपण म्हणतो ज्याला बिलो पॉवर्टी लाईन.
त्या लाईनच्या खाली जे लोक असतात त्यांना बिलो पॉवर्टी लाईन म्हणतात, त्याच्या वर जे असतात त्यांना अबव पॉवर्टी लाईन म्हणतात. तर ती इंडियामध्ये ऑलरेडी खूप खाली आहे, तरी पण इंडियामध्ये खूप करोडोची पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन. म्हणजे इंडियामध्ये जी बेसिकली पॉवर्टी लाईन आहे ती त्याचं त्यांनी जे ड्रॉइंग हे केलं आहे ते आहे 2400 कॅलरीज. कॅलरी इनटेकवर त्यांनी त्याची पॉवर्टी लाईन ड्रॉ केली आहे की हाऊ मच फूड यू ईट, हाऊ मच एनर्जी यू, हाऊ मच फूड दॅट मच एनर्जी विल क्रिएट दॅट मच एनर्जी. किती? 2400 कॅलरीज फॉर रुरल एरियाज, 2200 कॅलरीज फॉर अर्बन एरियाज. हा इतका छोटा क्रायटेरिया आहे, खालचा क्रायटेरिया, त्याच्याही खाली खूप लोक इंडियामध्ये आहेत. म्हणजे म्हणायचा उद्देश असा आहे की 2 वेळचं पोटभर जेवण सुद्धा इंडियामध्ये करोडो लोकांना मिळत नाही. तर ही पॉवर्टीची इंडियामध्ये सिच्युएशन आहे. पण मग त्याच्यावर जे लोक आहेत, जे अबव पॉवर्टी लाईन आहे, ते काय खूप खुशाल थोडी आहे. ते पण तसेच आहे. आता तुम्ही जस्ट ही एक मी अनालॉजी देत एक सिंपल अनालॉजी तुम्हाला देतो ज्याने तुम्हाला हे इझिली समजेल. की सपोज एक एक्झाम आहे ज्याच्यामध्ये ज्याचे पासिंग मार्क आहे 35%. ठीक आहे. तर एका विद्यार्थ्याला मिळाले 34% मार्क्स आणि तो फेल झाला. एकाला मिळाले 36% मार्क्स पण तो पास झाला. पण तुम्ही असं बघितलं तर त्यांच्या बुद्धिमत्ते किंवा ह्याच्यामध्ये काही खूप फरक थोडी आहे, ते एकसारखेच आहे. एक त्या लाईनच्या वर आला म्हणून पास आपण त्याला म्हणतो. तर आपली जी खूप सारी पॉप्युलेशन अबव पॉवर्टी लाईन आहे ती खुशाल नाही आहे, ती तशीच आहे. म्हणजे भारत एक बेसिकली गरीब देश आहे. आणि हे जे सगळं थोतांड पसरवलं जातं की हा युग पुरुष आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, विश्वगुरु आणि ते सगळं बकवास आहे. ओके. तर तुम्ही असंच बघा ना, इंडियाची एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, इंडियन जीडीपीची व्हॅल्यू ब्रिटन एवढी आहे, $3 ट्रिलियन बस. ब्रिटनची पॉप्युलेशन 3.5 करोड आहे, त्यांची $3 ट्रिलियन इकॉनॉमी. इंडियाची 150 कोटी पॉप्युलेशन, त्याची $3 ट्रिलियन इकॉनॉमी. तर त्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे तुम्ही जगामध्ये जरी तुमची तिसऱ्या चौथ्या पाचव्या रँकिंगवर जीडीपी येत असेल, पण पर कॅपिटा इन्कम किती राहील मग तुम्हीच विचार करा. तर भारत बेसिकली मुळात एक गरीब देश आहे. म्हणजे अशा भ्रमात नाही राहायचं की हा खूप समृद्ध देश आहे किंवा नियर फ्युचरमध्ये होणार आहे. तसं काहीच नाही आहे. तुम्हाला रियालिटीज तरी माहिती असल्या पाहिजे. ओके. मग रोल ऑफ विमेन, विमेन्स ऑर्गनायझेशन, पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज, हे हे सगळं तुम्हाला त्याच्यात करायचं आहे. मग इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी. ग्लोबलायझेशन हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, ते सगळं तुम्हाला ह्याच्यात करायचे. मग इथनं जो खाली जो हा एक मग अजून टॉपिक आहे सोशल एम्पॉवरमेंट, रिजनलिझम, सेक्युलरिझम. तर मग ते वेगळे टॉपिक. सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, ती कशी आहे. आणि मग त्याच्याशिवाय डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस इन द वर्ल्ड पासनं तर हा एंड पर्यंतचा जो पार्ट आहे, दिस इज टोटली जॉग्रफी. तर जॉग्रफी आपल्याला ह्याच्यामध्ये आपण एक एक पॉइंट करण्यापेक्षा ती पूर्ण एकच जॉग्रफी आहे. अँड दॅट इज फिजिकल, दॅट इज डिवायडेड इंटू फिजिकल जॉग्रफी, इकॉनॉमिक जॉग्रफी अँड ह्युमन जॉग्रफी. ओके. तर असं तुमचं त्याचं बेसिक डिव्हिजन आहे. तर जॉग्रफी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये करायची आहे आणि थोडं महाराष्ट्र स्पेसिफिक सुद्धा करायची आहे. तर दिस वॉज पेपर 1. मग आता आपण पेपर 2 वर. पेपर 2 मधले मुख्य मुद्दे काय आहेत? गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. ओके. विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. तर ह्याच्यामध्ये मग इथपासनं तर इथपर्यंत त्यांनी जरी वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये ते लिहिलं आहे, पण हे सगळं जे आहे हे सगळं आहे पॉलिटी. दिस एव्हरीथिंग इज पॉलिटी. इनफॅक्ट हे पण इथपासून तर इथपर्यंत दिस इज बेसिकली पॉलिटी. इथपर्यंत हा जो पूर्ण पार्ट आहे जो मी मार्क केला आहे, दिस इज पॉलिटी. ओके. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकच कुठल्याही ह्याच्यानी तुम्हाला ते स्टडी करायचं आहे, जसं लक्ष्मीकांत किंवा नोट्स, आणि दिस एंटायर थिंग इज पॉलिटी. तर ह्याच्यामध्ये आता इंडिव्हिज्युअली हे टॉपिक्स करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण मग त्याच्यामध्ये एंटायर पॉलिटी बद्दलच बोलण्यासारखं होईल. त्याच्यावर आपण नंतर एक काही बनवू किंवा मी युट्यूबवर पण त्याचे व्हिडिओज बनवणार आहे आपल्या चॅनलवर. तर त्यांनी तुम्ही तर त्यांनी मग तुम्ही ह्याच्यात हे करू शकता की पॉलिटीमध्ये कसं होईल वगैरे. जस्ट मिनिट. हा.
मग बाकी त्याच्यामध्ये पेपर टू मध्ये जे आहे ते गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन फॉर डेव्हलपमेंट आणि हे सगळं हे त्याच्यात राहणार आहे. आणि ओके, मग इथे पुढे मग आहे जसं वेलफेअर स्कीम्स फॉर व्हलनरेबल सेक्शन्स ऑफ पॉप्युलेशन सेंटर अँड स्टेट. आता ह्या स्कीम्स तुम्हाला का करायच्या आहे? कारण तुम्ही सिलेक्ट झाल्यावर बेसिकली तुम्हाला करायचं काय? तुम्ही कुठल्याही पोस्टमध्ये कुठल्याही सर्व्हिसमध्ये जेव्हा सिलेक्ट होता गव्हर्नमेंटच्या, गव्हर्नमेंटचं बेसिक काम काय? वेलफेअर है ना. वेलफेअर आयडिओलॉजी आपल्या संविधानात आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये. तर डीपीएसपीज जे आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज, त्याच्यामध्ये आपली बेसिक आयडिओलॉजी जी आहे ती वेलफेअर स्टेट आयडिओलॉजी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्कीम्स क्रिएट कराव्या लागतील आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणि स्कीम्स कोणाच्या दृष्टिकोनाने बनवल्या जातात. त्याचं मेन हे आहे, दॅट इज वीकर सेक्शन्स. वीकर सेक्शन्स कुठले आहेत? तर वीकर सेक्शन्स जे इंडियामध्ये आहेत ते जनरली, इंडियामध्ये कसं आहे, बाकी कंट्रीज देशांमध्ये क्लास सिस्टम असतं, म्हणजे गरीब, श्रीमंत, असं. ठीक आहे. मग त्याच्यामधले जसं लोअर मिडल क्लास, मिडल मिडल क्लास, अपर मिडल क्लास, मग रिच क्लास आणि अल्ट्रा रिच असे. पण बेसिकली ते पैशांच्या आधारावर एक क्लास सिस्टम आहे पूर्ण जगामध्ये. पण इंडियामध्ये क्लास सिस्टमही आहे आणि कास्ट सिस्टमही आहे. तर वीकर सेक्शन्स जे जनरली आपण इथे म्हणतो, दे आर नॉट ओनली फ्रॉम लोअर क्लास, दे आर ऑल्सो फ्रॉम लोअर कास्ट. सो मोस्ट ऑफ द लोअर कास्ट पीपल आर ऑल्सो लोअर क्लास पीपल. आता त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. बरेच लोअर कास्टचे लोक भरपूर श्रीमंत आहेत आणि बरेच अपर कास्टचे लोक भरपूर गरीब आहेत. तो वेगळा भाग आहे. पण आपण मेजॉरिटीली जर बघितलं तर क्लास अँड कास्ट कोइन्साइड्स इन इंडिया. लोअर कास्ट आर ऑल्सो लोअर क्लास इनव्हेरिएबली. ओके, तर आता सगळ्या स्कीम्स मग त्याच्यासाठी बनतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या असू द्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. तर तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला हेच सगळं करायचं आहे. तर तुम्हाला आतापासूनच त्याची माहिती असली पाहिजे, म्हणून हा त्यांनी सिलेबसमध्ये पार्ट ठेवलेला आहे की वेलफेअर स्कीम्स कुठल्या कुठल्या असतात गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे. मग त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय इथे इश्यूज ह्या पेपरमध्ये आहे, इश्यूज रिलेटिंग टू डेव्हलपमेंट मॅनेजमेंट सोशल सेक्टर, हे सगळं. मग इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स, हे सगळे मग त्याच्यामध्ये अशा हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये मेन काय आहे पेपर टू मध्ये, जसं पेपर वन मध्ये मेन दोन टॉपिक्स काय आहेत? आपण जे चार पाच टॉपिक्स म्हटले होते सुरुवातीला, त्याच्यापैकी दोन मेजर टॉपिक्स पेपर वन मध्ये आहे. कुठले? हिस्ट्री आणि जॉग्रफी. असंच पेपर टू मध्ये कुठला एक मेन टॉपिक आहे त्या चार पाच पैकी, तो आहे पॉलिटी. हे बघा ना, सिलेबस मध्ये अर्धा पार्ट ऑलमोस्ट पॉलिटीनीच भरलेला आहे. ओके, इथपर्यंत. तर मग बाकी मग असे चिल्लर टॉपिक्स आहेत छोटे मोठे. मग जसं रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. मग इथे ह्याच्यात थोडं इंटरनॅशनल रिलेशन्स पण आहे. इंडिया अँड इट्स नेबर्स, म्हणजे भारताच्या आपले जे शेजारी देश आहेत त्यांच्यासोबत आपले कसे रिलेशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये येईल आपलं परराष्ट्रीय धोरण, म्हणजे काय? इंडियाज फॉरेन पॉलिसी. तर फॉरेन पॉलिसी आपली जे काय आधारस्तंभ आहेत ते तुम्हाला त्याच्यात स्टडी करायचे आहेत. मग आता हे बघा, इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट. इंडियन डायस्पोरा. डायस्पोराचा अर्थ तो भारतीय मुळातले ह्याचे लोक जे जगामध्ये वेगळ्या वेगळ्या जाग्यांवर राहतात. तर असे 3 कोटीच्या वर भारतीय मुळातले जे आपले माणसं आहेत ते वर्ल्ड मध्ये सेटल्ड आहेत. तर त्यांचं एक भरपूर मोठं, आता 3 कोटी कम्पेअर्ड टू 150 करोड, छोटा प्रपोर्शन आहे. पण तरी इन ऍब्सोल्यूट नंबर्स हा खूप मोठा आहे. तर जगात प्रत्येक देशात तुम्हाला इंडियन्स मिळूनच जातील आणि काही काही देशांमध्ये खूप इंडियन्स मिळतील. तर हे सगळ्या लोकांचा, मग आता ते तिथे राहतात तर आपण त्याला इथे का स्टडी करत आहे? त्याचं कारण असं आहे की त्यांचा इंडियामध्ये एक इम्पॉर्टंट रोल ते प्ले करतात. इन व्हॉट वे? इन टर्म्स ऑफ फॉरेन एक्सचेंज. कारण रिपॅट्रिएशन मनी म्हणजे जे तिथं ते इंडियामध्ये पैसे पाठवतात त्यांच्या फॅमिलीसाठी वगैरे, किंवा सेव्हिंग्ज करतात, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लावतात, इथल्या एफडी मध्ये ठेवतात. तर ते तिथून तर डॉलरमध्ये पैसे पाठवतात, ते त्यांचे रुपीमध्ये कन्वर्ट होऊन त्यांना इथे इथल्या त्यांच्या फॅमिलीला मिळतात. पण इंडियाजवळ डॉलर्स येतात. तर हा एक इम्पॉर्टंट रोल आहे ह्या डायस्पोराचा, म्हणजे जे परदेशांमध्ये भारतीय मुळाचे व्यक्ती तिथे राहतात, जी माणसं तिथे राहतात, त्यांचा. म्हणून आपण त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांच्यासाठी कुठल्या वेगळ्या इनोव्हेटिव्ह स्कीम्स आहेत
त्यांच्यासाठी काही वेगळ्या टाईपचे बॉन्ड्स अवेलेबल असतात. तर ते सगळं मग तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं आहे. मग इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन एजन्सीज फोरा देअर स्ट्रक्चर मॅन्डेट. आता हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण हा चालू घडामोडींमध्ये ह्यांचा एक नेहमी एक रोल असतो. म्हणजे वर्ल्डच्या कुठल्या इम्पॉर्टंट, जसं सगळ्यात मोठी एक तुम्हालाही माहिती असेल ती ऑर्गनायझेशन, ती आहे युएनओ, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. ओके. तर युएनओ जी आहे ती त्याच्या मग खूप सारे वेगळे त्यांचेच विंग्स आहेत. मग अजून दुसऱ्या आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, त्याचे सिग्नेटरीज सगळ्या कंट्रीज आहेत, इंडिया पण आहे. मग दुसऱ्या इन्स्टिट्यूशन जसं वर्ल्ड बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. मग काही वर्ल्ड फोरम्स असतात काही वेगळ्या वेगळ्या कंट्रीजचे, जसं G20. आता मागे G20 समिट इंडियामध्ये झाली होती. मग मागच्या वर्षी मग G20 मध्ये 20 देशांचा तो समूह आहे. मग असं G7 आहे ना. मग ब्रिक्स आहे, ब्रिक्स एक ऑर्गनायझेशन आहे. नेटो आहे. तर ह्या सगळ्या काय आहेत, त्यांचं काय मॅन्डेट आहे, ते का बनले होते, आणि त्यांचा आता जगामध्ये पॉलिटिक्स, जिओ पॉलिटिकल किंवा इकॉनॉमिक ह्याच्यामध्ये त्यांचा काय कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचा रोल आहे, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं आहे. आणि ह्यांच्या कुठल्या ना कुठल्या समिट्स किंवा हे नेहमीच होत राहतात. तर म्हणून हा चालू घडामोडींमध्ये हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, चालू घडामोडींच्या दृष्टीने. तर त्याच्यावर प्रश्न येतील, त्याच्याशी जुळलेले प्रश्न. ओके. मग मग आपण येऊ GS पेपर 3 वर. तर पेपर 3 मध्ये आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, 5 टॉपिक्स पैकी आपले जे 5 टॉपिक्स होते, त्याच्यापैकी 3 आपले जी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये झाले. जसं पेपर 1 मध्ये मेजरली काय आहे, हिस्ट्री आणि जॉग्रफी. पेपर 2 मध्ये मेजर टॉपिक काय आहे, पॉलिटी. पेपर 3 मध्ये मग उरलेले 2 मेजर टॉपिक्स आहेत, ते आहेत इकॉनॉमी आणि सायन्स अँड टेक. तर आता इंडियन इकॉनॉमीशी जुळलेले तुम्हाला सगळे आस्पेक्ट्स हे हे पेपर 3 मध्ये येतात. तर हे बघा, ह्या पेपर 3 मध्ये जो अर्ध्यापेक्षा जास्त आहे बघा, इथपर्यंतचा सिलेबस जो आहे, हे बघा ऑलमोस्ट बऱ्यापैकी दिस इज ऑल इकॉनॉमी. इकॉनॉमीचे आता त्याच इकॉनॉमीला त्यांनी इथे वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, हे सब टॉपिक्स म्हणून. पण ते आहे पूर्ण इकॉनॉमी. जर तुम्ही केली तर हे सगळे बाय डिफॉल्टच तुमचे कव्हर होऊन जातील, सगळे टॉपिक्स. ओके. इव्हन हे लिबरलायझेशन आणि हे सगळं पण, हे पण त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये, इन्व्हेस्टमेंट मॉडेल, हे इथपर्यंत. त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर आलं, त्याच्यात पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, ऍग्रिकल्चर, इंडियन इकॉनॉमीशी जोडलेले बाकीचे आस्पेक्ट्स, अनएम्प्लॉयमेंट, इंडस्ट्रीज, 5 इयर प्लॅन्स, इकॉनॉमिक रिफॉर्म्स, मग तुमचं इन्फ्लेशन, ओके, फॉरेन ट्रेड, हे सगळं त्या एवढ्या पार्टमध्ये येऊन गेलं. तर त्याला आता पूर्ण एक एक टॉपिक आपण वेगळा नाही करू. मी प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक सब्जेक्टला कसं प्रिपेअर करायचं आणि त्याच्यामध्ये कुठले मेन टॉपिक्स आहेत ज्याच्यावर फोकस करायचं, त्याच्यावर मी एक सिरीज ऑफ व्हिडिओज बनवत आहे, ते आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतील. ओके. ओके. मग इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन इंडियन इकॉनॉमी आणि हे सगळं. तर हे सगळं मग आता ह्याच्यामध्ये मग जो नवीन तुमचा एक अजून इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, तो आहे अचीवमेंट्स. हे सायन्स अँड टेक, बेसिकली सायन्स अँड टेक्नॉलॉजी. नाउ दिस इज अनदर इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर UPSC MPSC. मग त्याचे प्रिलिम्स मध्ये भरपूर प्रश्न येतात, मेन्स मध्ये येतात. आणि सायन्स अँड टेकचं वैशिष्ट्य एक थोडं असं आहे की त्याचे करंट बेस्ड प्रश्न जास्त येतात. जास्त नाही म्हणता येईल, अर्धे अर्धे तरी येतात. अर्धे स्टॅटिक पार्टचे असतात, अर्धे करंट अफेअर्सचे असतात. इकॉनॉमीमध्ये पण अर्धे स्टॅटिक पार्टचे म्हणजे कॉन्सेप्च्युअल ह्याचे राहतील. म्हणजे जसं तुमचं सपोज प्रश्न कसा, एकच तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे इकॉनॉमीमध्ये. म्हणजे GDP कसं गव्हर्न होतं, GDP वाढतं कसं, कमी कसं होतं, किंवा GDP आणि GNP मध्ये काय फरक आहे, व्हॉट इज GDP ऍट फॅक्टर कॉस्ट, व्हॉट आर मार्केट प्राइसेस, मुळात GDP आणि GNP मध्ये काय डिफरन्स आहे. तर अशा कॉन्सेप्ट तुम्हाला. मग त्याच्याशिवाय इंटरेस्ट रेट आणि ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ, ह्याच्यामध्ये रिलेशन काय आहे, किंवा इंटरेस्ट रेट्स आणि इन्फ्लेशन ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, काय वाढेल तर काय कमी होईल, आणि ते का कमी होईल. तर त्या सगळ्या गोष्टी जसे हे कॉन्सेप्च्युअल बेस्ड हे असतात, तर तुम्हाला त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बँक रेट किंवा रेपो रेट काय असतो, तर रिव्हर्स रेपो रेट काय असतो, ते वाढल्याने कमी झाल्याने काय होतं, त्याचा स्टॉक मार्केटवर काय इफेक्ट होतो. ओके. इंटरेस्ट रेट वाढतात तेव्हा स्टॉक मार्केट का क्रॅश होतात. मग असंच कमी असतात तेव्हा ते का वाढतात. मग स्टॉक मार्केट बेसिकली हा जो मार्केट पूर्ण, जो पूर्ण मनी सिस्टम आहे इंडियामध्ये, दॅट इज इन 2 पार्ट्स, कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचा
मग त्यांच्यावर बाकी गोष्टींचा कसा इफेक्ट होतो, आरबीआयचा त्याच्यामध्ये काय रोल असतो, काय कामं आरबीआय करतं, काय काम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं, है ना, इकॉनॉमीला स्टेबिलाईज करण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कसे दोघांचे वेगळे वेगळे फॉर्म मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं आहे. आणि मग म्हणून त्याच्यामध्ये करंट बेस पण प्रश्न भरपूर येतात. बजेटच्या हे बघा, गव्हर्नमेंट बजेटिंग याच्यामध्ये लिहिलं तर बजेटशी जुळलेले प्रश्न येतात. मग बजेट आता युपीएससी मध्ये तर नॅशनल बजेटशी जुळलेले येतात, पण एमपीएससी मध्ये तुम्हाला दोन्ही करावे लागतील. महाराष्ट्र स्टेटचंही बजेट करावं लागेल आणि युनियन बजेट पण करावं लागेल. ते असं ह्याच्यात म्हटलं नाहीये की हे महाराष्ट्राचं विचारतील किंवा सेंट्रलचं विचारतील, पण तुम्हाला दोन्ही करावे लागतील. तर मग इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला दोन्हीचा करावा लागेल. तर असं थोडंफार व्हेरिएशन येईल जर तुम्ही एक्सक्लुसिव्हली एमपीएससी करत आहात तर. पण द रिअल आयडिया इज यू शुड प्रिपेअर फॉर बोथ द एक्झाम्स. ओके. हा मग सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मग ते बाकी सगळ्या त्याच्याशी जुळलेल्या गोष्टी, मग आता जसं याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स अँड देअर अप्लिकेशन्स इफेक्ट्स ऑन एव्हरीडे लाईफ. ओके. मग आता अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इंडियन्सनी आतापर्यंत काय अचीव्ह केलं आहे, तसं काही खूप खास अचीव्ह केलं नाही आहे. थोडेफारच आहे ज्यांनी काही मिळवलं आहे. मेजॉरिटी ऑफ इन्व्हेन्शन डेव्हलपमेंट हे सगळे इंडियन्सच्या याच्यामध्ये मॉडर्न सायन्समध्ये ऑलमोस्ट निग्लिजिबल कॉन्ट्रीब्युशन आहे. उलट एन्शंट इंडियामध्ये तरी जास्त होतं. आर्यभट्ट वगैरेनी तेव्हा पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पण आपल्या इथे जो सिस्टम डेव्हलप झालं, एज्युकेशन वगैरे हे सगळं निग्लिजिबलच होतं. त्याच्या मागे वर्णव्यवस्थेचा पण रोल आहे. तर ऍज सच काही खूप जास्त नाही आहे, पण व्हॉट एव्हर इट इज ते तुम्हाला त्याच्यात बघायचं आहे. मग इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. मग अवेअरनेस इन द फील्ड ऑफ, आता हे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्हाला ह्या प्रत्येक क्षेत्राबद्दल काही ना काही माहिती पाहिजे. म्हणजे ते काय आहे, आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे तुमचे रॉकेट्स आणि सॅटेलाइट्स ते कसे डिप्लॉय होतात, त्याच्या मागे कुठल्या टेक्नॉलॉजीज इन्व्हॉल्ड आहे. मग इस्रो आता वर्ल्डमध्ये कुठे स्टँड करतं, इस्रो काय काय करतं. आता इस्रो जसं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जो आहे तो वर्ल्डमध्ये तशी त्या लेवलची टेक्नॉलॉजी 4-5च देशांजवळ आहे. तर त्याच्यामध्ये इंडियाजवळ क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी पण येऊन गेली आहे. तर आता इव्हन इंडिया इज केपेबल ऑफ लॉन्चिंग कम्युनिकेशन सॅटेलाइट्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. तर ते आपण किती सहज प्रमाणे आपण हे करतो. आणि इस्रो एक इनफॅक्ट आता एक पब्लिक सेक्टर टाईप बनून गेली आहे. इट इज अ प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे इस्रोच्या रॉकेट्सनी फॉरेनचे पण देश आपले सॅटेलाइट्स डिप्लॉय करतात स्पेसमध्ये. तर स्पेस बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. मग कम्प्युटर्समध्ये काय लेटेस्ट डेव्हलपमेंट्स आहेत, सुपर कम्प्युटर्स आजच्या डेटमध्ये कुठपर्यंत पोहोचले आहे. आता सुपर कम्प्युटर्स आणि त्याच्याशी जुळलेलं जे एक हे आहे दॅट इज ए आय, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर तुम्ही बेसिक अर्थ एका लाईनीमध्ये जर म्हटला तर तो काय आहे, की एम्पॉवरिंग कम्प्युटर्स टू थिंक लाईक ह्युमन बिंग्स. आहे ना. आता कम्प्युटर आणि तुमच्यामध्ये डिफरन्स काय आहे, म्हणजे एका ह्युमन बिईंग मध्ये आणि एका कम्प्युटरमध्ये राईट नाव काय डिफरन्स आहे. तो डिफरन्स असा आहे की कम्प्युटर कॅन, त्याचं नावच कम्प्युटर आहे, तर म्हणजे इट कॅन कम्प्युट, दॅट मीन्स इट कॅन कॅल्क्युलेट फास्टर, मच फास्टर दॅन अ ह्युमन बिईंग. म्हणजे एक कम्प्युटर बिलियन्स ऑफ कॅल्क्युलेशन पर सेकंड एका सेकंड मध्ये करू शकतो, जो सुपर कम्प्युटर असेल. पण ह्युमन बिंग्स ते नाही करू शकत. पण मग ह्युमन बिंग्स कम्प्युटर्स पेक्षा पुढे कसे आहेत. ह्युमन बिंग्स हॅव ॲबिलिटी टू थिंक, कम्प्युटर्स डू नॉट. कम्प्युटर्स कॅन ओनली कॅल्क्युलेट द वे दे आर प्रोग्राम. त्या हिशोबाने ते तुमचे कॅल्क्युलेशन करून देतील आणि एकदम फास्ट. इट म्हणजे बिलियन्स ऑफ कॅल्क्युलेशन दे कॅन डू इन 1 सेकंड. पण इट इट डज नॉट थिंक. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मग एक्झॅक्टली काय आहे, की तुम्ही कम्प्युटर्सलाच ह्युमन बिईंग सारखं थिंक करण्यासाठी एम्पॉवर करायचं. त्याचे तुम्ही आता काही एक्झाम्पल्स पण बघत असाल. आता जसं तुम्ही बऱ्याच गोष्टी आपण असतो ना बँकिंग सिस्टम मध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, आता ते त्यांचे काही व्हॉट्सअपवर चॅटबॉट असतात. तुम्ही काही प्रश्न विचारला की लगेच एका सेकंदात त्याचा आन्सर येतं. तर ते कोणी ह्युमन बिईंग नाही देत, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते आन्सर देतं. आता त्याच्यामध्ये मिसमॅचेस असतात ऑफकोर्स. आपल्याला जी माहिती पाहिजे असते ते तशी एक्झॅक्टली मिळत नाही. तर तेच तर आहे ना, ते डेव्हलपमेंट आहे. ते हळूहळू असं होईल. आणि त्या स्टेजला सिंग्युलॅरिटी म्हणतात. सिंग्युलॅरिटी म्हणजे ती अशी स्टेज की जेव्हा कम्प्युटर्स खरोखरच ह्युमन बिईंग सारखा विचार करते. आणि ती स्टेज येणार आहे कॅल्क्युलेशन प्रमाणे ती 2050 पर्यंत होईल. त्याला म्हणतात सिंग्युलॅरिटी. तर ती अशी स्टेज राहील जेव्हा कम्प्युटर्स खरोखरच ह्युमन बिईंग सारखा विचार करायला लागतील, इन्क्लुडिंग द इमोशन्स. ते इमोशन्स पण फील करतील. सो दॅट वे.
तर ही आता एक डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी आहे. मग सुपर कम्प्युटर्स, इंडियाच्या सुपर कम्प्युटरचं नाव काय आहे? मग फास्टेस्ट सुपर कम्प्युटर राईट नाव कोणतं आहे जगामध्ये? ते आता राईट नाव चायनाचं आहे, त्याचं नाव मला आठवत नाहीये. ओके. मग ते सगळं, मग जसं रोबोटिक्स, आता रोबोट्स काम करतात है ना, रोबोट. तुम्ही आता कोणत्याही मॉडर्न फॅक्टरीमध्ये जा, ऑटोमोबाईल फॅक्टरीमध्ये, इव्हन इंडियामध्ये पण तुम्हाला तिथे, जसं तुम्ही जपान आणि डेव्हलप्ड कंट्रीजच्या ऑटोमोबाईल प्लांटमध्ये जाल, तिथे तुम्हाला माणसं दिसणारच नाही त्यांच्या असेंब्ली लाईनवर. सगळे काम रोबोट करतात. म्हणजे तेच सगळे नटबोल्ट टाईट करणं, हे करणं, छिद्र करणं, पेंट करणं. ठीक आहे. तिथे बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये डेव्हलप कंट्रीजमध्ये फक्त 15% पॉप्युलेशन असते. आणि 2% पॉप्युलेशन ऍग्रिकल्चरमध्ये, आणि मेजॉरिटी पॉप्युलेशन सर्व्हिसेसमध्ये. ओके. तर रोबोटिक्समुळे एक वेगळं रेव्होल्युशन आलेलं आहे. बरेच लोक म्हणतात रोबोटिक्सचं एक्सपॅन्शन आणि एआयच्या एक्सपॅन्शनमुळे जॉब्स जातील. पण तसं खरं नाही आहे. इनफॅक्ट 2 वर्ष आधी याच्यावर एक एसे पण आला होता युपीएससी मध्ये. पण तसं खरं नाही आहे. ऍक्च्युली जेव्हा कम्प्युटर्स इंडियामध्ये सुरुवातीला आले होते, जेव्हा राजीव गांधींनी 80s मध्ये कम्प्युटर्सला इंडियामध्ये आणण्याची गोष्ट केली होती, 80च्या 80च्या दशकामध्ये. तर तेव्हा सगळ्या पॉलिटिकल पार्टीज, कम्युनिस्ट पार्टीज पासून इन्क्लुडिंग बीजेपी, त्यांनी त्याचा अपोज केला होता की जर एकच कम्प्युटर 10 लोकांचं काम करेल तर मग इंडियामध्ये तर अनएम्प्लॉयमेंट येईल, बेरोजगारी वाढेल. पण तसं कुठे झालं? त्या कम्प्युटर्सनी नवीन क्षेत्र उघडले एम्प्लॉयमेंटचे. म्हणजे आता तुम्ही बघा ना, कम्प्युटरशी जुळलेले किती लोक जॉबवर आहेत, वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये. कोडिंग त्याचा एक पार्ट आहे. सगळंच काही आता कम्प्युटरवर होतं. तर मग त्यांनी जॉब्स क्रिएट केल्या. तर असंच रोबोटिक्स जरी येत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी येत आहे, इनिशियली त्याचा एक थोडासा इम्पॅक्ट राहू शकतो अनएम्प्लॉयमेंट मध्ये, पण इन जनरल त्यांनी जॉब्स वाढणारच आहे. ओके. मग अजून बायोटेक्नॉलॉजी, आयपीआर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हे काय असतं? तुम्ही काही नवीन इन्व्हेन्शन केलं, त्याचं पेटेंटिंग कसं होतं, त्याच्याबद्दल. मग बायोटेक्नॉलॉजी हा एक इमर्जिंग खूपच मोठा फील्ड आहे. नॅनो टेक्नॉलॉजी पण आहे. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे कसं, असं म्हणतात की 21st सेंचुरी जी आहे, दॅट इज द सेंचुरी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड बायोटेक्नॉलॉजी. आता इवन म्हणजे यू वोंट बिलीव्ह, प्रोटीन मॉलिक्यूल मध्ये ला कम्प्युटर मध्ये यूज करून चिप्स बनवायचा रिसर्च सुरू आहे. म्हणजे इट विल स्टोअर इन्फॉर्मेशन, आणि मग त्यांनी मिनिचरायझेशन होतं. हे बघा, मिनिचरायझेशन इज अ व्हेरी, कसं असतं की यू मस्ट हॅव द राईट मटेरियल्स. आधी कम्प्युटर जो राहायचा, जेव्हा नवीन नवीन आला होता, एका रूम एवढा मोठा एक कम्प्युटर राहायचा, आणि विथ व्हेरी लेस कॅपॅसिटी. आता तुम्ही बघा लॅपटॉप्स किती छोटे झाले आहे. त्याचं झालं काय? मिनिचरायझेशन झालंय. पण ते झालं कशामुळे? यू हॅव टू फाइंड द राईट मटेरियल्स. आहे ना, तुम्हाला राईट मटेरियल मिळत जातील, तुम्ही त्या हिशेबाने तुमचे प्रॉडक्ट्स डिझाईन करत राहाल. मोबाईल्स पण जेव्हा सुरुवातीला आले होते, हे असे मोठे डब्बेच्या डब्बे राहायचे, जेव्हा 90s मध्ये आले होते. आता बघा किती छोटे झाले मोबाईल्स, किती पातळ झाले. वरून आता स्मार्टफोन्स झाले, त्याच्यावर स्क्रीन आहे ना. तर हे सगळं कसं पॉसिबल झालंय? बिकॉज ऑफ राईट मटेरियल. द मटेरियल सायन्स इज इट सेल्फ अ व्हेरी बिग सायन्स. आणि राईट मटेरियल्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज, मग बायोटेक्नॉलॉजीचा यूज प्रत्येक क्षेत्रामध्ये होतो. मग तो अॅनिमल हस्बंड्री असू द्या, ह्युमन बिईंगशी जुळलेल्या वस्तू, मेडिसिन्स. मग तुम्ही बघा ना, आजकालच्या हॉस्पिटल्समध्ये किती सगळ्या ज्या ऍडव्हान्स मशीन्स वगैरे राहतात, त्या कशा आहे? बायोटेक्नॉलॉजीज तर आहे ते. त्याच्यामध्ये मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग आणि बायोलॉजी सगळ्यांचा कंबाईंड यूज होतो. ओके. बायोटेक ही ब्रांच पण असते आयआयटीज मध्ये. तो इनफॅक्ट 5 वर्षाचा बीटेकचा कोर्स असतो. ओके. मग कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पॉल्युशन, आणि हे मग इथे इकॉलॉजी एन्व्हायरमेंटचा तुमचा हा पार्ट येऊन गेला. त्याचं असेसमेंट, EIA हा जो आहे ना, EIA, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, हा आजच्या डेटमध्ये एक खूप मोठा इमर्जिंग फील्ड आहे. आणि त्या इमर्जिंग ह्याच्यामध्ये अम, प्रत्येक गोष्टीचा ऍक्च्युली एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट बघितला जाईल. आणि आता ओव्हर द इयर्स, इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जी एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे, ती खूप पॉवरफुल मिनिस्ट्री झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की आता म्हणजे सगळंच काही एन्व्हायरमेंटशी जुळलेलं आहे. आणि इव्हन तुम्हाला एक उंच 25 मजल्याची बिल्डिंग सुद्धा बांधायची असेल, तर त्याच्यामध्ये पण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचं क्लिअरन्स लागतं. आणि म्हणून बऱ्याच फाईल्स, मोठे मोठे प्रोजेक्ट बाकी सगळीकडे क्लिअर होऊन जातात, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीमध्ये अडकून राहतात. तर एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पण म्हणून पॉवरफुल झालेली आहे. आणि त्याचा आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये, तुम्ही कुठली फॅक्टरी लावाल तर तुम्ही पोल्युशन क्रिएट कराल.
तर ते पॉल्युशन हे कमी करण्यासाठी तुम्हाला तेवढा ग्रीन कव्हर पण क्रिएट करावं लागेल, असे रूल्स आहे, असे लॉज आहेत. आणि आता एन्व्हायरमेंटल आणि त्याच्याशी जुळलेले गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्रीजमध्ये जे डिस्प्यूट्स आहेत ते कोर्टात नाही गेले पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी एक वेगळी बॉडी बनवली आहे. त्याला NGT म्हणतात, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. त्या ट्रिब्युनलमध्ये ह्या डिस्प्यूट्स सॉल्व्ह होतात. आणि ट्रिब्युनलमध्ये जे जजमेंट देणारे हे असतात ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जजेसच्या रँकचे जजेस असतात. तर म्हणून इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हा इंडियामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये हा एक खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे. कारण कसं आहे की जर आपण आपलं कन्झम्पशन लेवल असंच म्हणजे अनब्रिडल्ड, म्हणजे ज्याला म्हणतो बेलगाम आपण जर ठेवलं आणि तसं इंडस्ट्रीज ते प्रोड्यूस करत राहिले, तर एक काळ असा येईल की इथे म्हणजे श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन राहणार नाही. एक इतकी मोठी परत, इतकी मोठी लेअर आपल्या पृथ्वीवर जमा होईल कार्बन डायऑक्साईडची, की ग्लोबल वॉर्मिंग होऊन जाईल. म्हणजे अर्थवर जी सनवरनं हीट येते, ग्रीन हाऊस इफेक्ट क्रिएट होईल. म्हणजे हीट येते पण ती जाणार नाही परत, कारण ती कार्बन डायऑक्साईडच्या लेअरमुळे ट्रॅप होऊन जाईल. सगळे पोलर आईस कॅप्स मेल्ट होऊन जातील. वायू प्रदूषण होईल. आणि म्हणजे जर पोलर आईस कॅप्स, ग्लेशियर्स हे सगळे मेल्ट झाले तर सगळ्यात जमिनीचा जो भाग आहे तो सगळा तसाही पाण्यात चालला जाईल. ऑलरेडी किती 70% पेक्षा जास्त तर समुद्रच आहे पृथ्वीवर, पाणीच आहे. मग 100% होऊन जाईल. तर म्हणून आपल्याला म्हणजे आपलं कन्झम्पशन जपून करायला हवं. आणि इंडस्ट्रीयल प्रोडक्शन, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आल्या पाहिजे ज्यांनी पॉल्युशन कमी होईल. तर त्याच्यावर आजच्या डेटमध्ये खूप मोठी पूर्ण जागतिक पातळीवर त्याची एक चर्चा आहे. भारतामध्येच तर नाही, भारतामध्येही आहे आणि जगामध्ये. म्हणून जे वर्ल्ड एन्व्हायरमेंट समिट्स असतात त्याच्यामध्ये दे आर अटेंडेड बाय हेड्स ऑफ स्टेट्स, म्हणजे प्रेसिडेंट्स, प्राईम मिनिस्टर्स हे सगळे ते अटेंड करतात. आणि मग तिथे ते डिस्कस करतात की कसे त्यांचे एमिशन्स ते कमी करतील आणि कशा नवीन टेक्नॉलॉजीज येतील. मग तिथे ऑफकोर्स मोठे मोठे बिझनेस डील्स पण होतात, वर्थ बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स. ओके. मग डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क है ना. तर आता NDRF, आधी कसं आहे, डिझास्टर मॅनेजमेंट जे होतं हे लोकल अथॉरिटीज करायचे, म्हणजे पोलीस किंवा आर्मी. तर आता त्यांनी काय केलं आहे, एक त्याची वेगळीच एक बॉडी NDRF बनवलं आहे, म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. तर याच्यामध्ये वेगळं रिक्रुटमेंट होतं आणि दे आर ट्रेन फॉर डिझास्टर्स. तर कुठे पण काही प्राकृतिक आपदा आली, म्हणजे कुठे अर्थक्वेक आला किंवा कुठे फ्लडिंग झालं किंवा काही झालं, तर कसं रेस्क्यू करायचं, कसं, त्याच्यासाठी एक वेगळंच फोर्स आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट इंडियामध्ये कसं केलं जाईल. ऍक्च्युली इंडियामध्ये जेव्हा सुनामी आला होता 2005 मध्ये, 5 साली, तर तेव्हापासून एक खूप मोठी हे होती की जसे असे काही इमर्जन्सी झाल्या तर त्याच्यासाठी ही लोकल हे सक्षम नाही राहणार त्याला हँडल करण्यासाठी. मुंबईमध्ये एक डेल्यूज झाला होता 2005 मध्येच. म्हणजे ढगफुटी ज्याला म्हणतो आपण, क्लाउड बर्स्ट. त्याच्यामध्ये किती लोकांचा जीव गेला. तर त्याच्या अशा सर्कमस्टान्सेस मध्ये कसं कसं रिस्पॉन्स, मग त्या ऑर्गनायझेशनचा काय मॅन्डेट आहे, त्यांनी कसं काम करावं. तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे ह्या टॉपिकमध्ये. ठीक आहे. मग एक दुसरा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. तर हा एक्स्ट्रीमिझम म्हणजे दॅट कॅन बी इन द फॉर्म ऑफ टेररिझम ऑर एनी अदर एक्स्ट्रीम आयडियोलॉजी. ओके. तर एक्स्ट्रीम आयडियोलॉजी म्हणजे की जसं तुम्ही दुसऱ्या कम्युनिटी सोबत राहू नाही शकत, कशी नफरत पसरवल्या जाते देशामध्ये. आणि आता हल्लीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तर जी रुलिंग पार्टी आहे त्यांचं त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग टेररिझम त्याचा एक पार्ट आहे, ते कसं हँडल करायचं. मग रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स इन क्रिएटिंग चॅलेंजेस इन इंटरनल सिक्युरिटी, हा एक नेहमी इंडियामध्ये बर्निंग टॉपिक राहतो. एक्सटर्नल अँड नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे फॉरेनचे पण आणि जे नॉन स्टेट आहे. नॉन स्टेट म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंट स्पॉन्सर नाही करत. आता तसं बघितलं तर पाकिस्तानमध्ये जे पाकिस्तान मार्फत जे पण टेररिझम इंडियामध्ये होतं त्याच्या मागे ISIचाच हात असतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे. ISI ऑफिशियली क्लेम नाही करत, ते म्हणतात की आमचं काही देणं घेणं नाही यांच्यासोबत, पण ते सगळे त्यांनीच बनवलेले आहेत. ठीक आहे. तर हे कसे आता नॉन स्टेट ऍक्टर्स आणि मग एक्सटर्नल स्टेट म्हणजे भारताच्या बाहेरचे, आणि इव्हन हे कसे आपल्या इंटरनल सिक्युरिटीला त्यांच्यामुळे काय चॅलेंज आहे, त्याला कसं टॅकल करतात, त्याच्यासाठी कुठल्या एजन्सीज इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे जसं रिसर्च माहिती आहे तुम्हाला, रिसर्च अँड अनालिसिस विंग. इंटेलिजन्स ब्युरो एक वेगळा आहे. मग त्याच्याशिवाय NIA आहे, नॅशनल
इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी हे नवीन झालेलं आहे. आणि मग अशा अजून पण खूप छोट्या मोठ्या पोलीस डिपार्टमेंटचं एक इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं स्वतःचं, आर्मीचं आहे. आर्मीमध्ये तर इव्हन लेफ्टनंट जनरल रँकची पोझिशन आहे ती, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स. तर अशा खूप साऱ्या एजन्सीज आहेत ज्या ह्याच्यावर काम करत राहतात. इंटरनल सिक्युरिटी आणि ह्यांच्या रोजच्या मीटिंग्स असतात. म्हणजे इन्क्लुडिंग विथ द प्राईम मिनिस्टर वीकली 2-3 ब्रिफिंग्स असतात प्राईम मिनिस्टर सोबत. हे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे जे हेड्स आहेत हे कुठे बसतात माहिती आहे का? कुठे बसतात? ह्यांचं ऑफिस कुठे असतं? ह्यांचं ऑफिस त्यांच्या हेडक्वार्टर्स मध्ये नाही राहत. त्यांच्या हेडक्वार्टर्स मध्ये त्यांचं एक ऑफिस राहत असेल, पण ते तिन्ही हेड्स ऑफ फोर्सेस जे आहेत, आर्मीचा चीफ, एअरफोर्सचा चीफ, नेव्हीचा चीफ, मग रॉचा चीफ, हे सगळे प्राईम मिनिस्टरचं जे ऑफिस आहे साऊथ ब्लॉकमध्ये, त्याच्या अवतीभोवती त्यांचे ऑफिसेस असतात, त्यांचे चेंबर्स असतात. आणि त्यांच्या ऑलमोस्ट वीकली 2 ते 3 मीटिंग्स असतात, ब्रीफिंग असतात की इंडियामध्ये इंटरनल सिक्युरिटीचं काय सिच्युएशन सुरू आहे. ओके. तर ते मग सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम हे सगळं आता कसं, जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन बनली होती तेव्हा आता कम्प्युटरच नव्हते, तर सायबर क्राईम होण्याचा काही चान्सच नव्हता. ते व्हिज्युअलाइजही नाही करू शकले असतील लोक तेव्हा, की नाही तर त्याच्याशी जुळलेले पण काही आर्टिकल्स आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आले असते. तर मग सायबर सिक्युरिटी आणि त्याच्याशी जुळलेले प्रॉब्लेम्स, मनी लॉन्ड्रिंग काय असतं, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं, कसा पैसा इकडून तिकडे त्याचा हेरफेर होतो, ब्लॅक मनी कसा क्रिएट होतो, मग हवाला रॅकेट कसे ट्रान्सफर, मग हे सगळं त्याच्याशी जुळलेल्या गोष्टी तुम्हाला, त्याच्याशी जुळलेले लॉज, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो आहे तो काय आहे, तो आधीच बनला होता. मोदी गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये अजून स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स टाकले आहेत. म्हणजे ते टाकले म्हणजे मेन तर अपोजिशनच्या लोकांनाच जेलमध्ये टाकायसाठी त्यांनी ते प्रोव्हिजन्स बनवले आहेत. तर सिक्युरिटी चॅलेंजेस अँड दर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज, लिंकेजेस, ठीक आहे, लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम विथ टेररिझम, हे सगळं. तर हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्या इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने हे सगळं प्रिपेअर करायचं आहे. काय प्रॉब्लेम्स आहेत बॉर्डर एरियाजमध्ये, क्राईम कसा होतो, क्राईम अर्बन एरियाजमध्ये पण कसा होतो, मग व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस, हा जो टॉपिक आहे, व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज अँड देअर मॅन्डेट. तर इंडियामध्ये सिक्युरिटी फोर्सेस कुठल्या कुठल्या आहे, म्हणजे मेन तर आपली आर्मी नेव्ही एअरफोर्स आहे, डिफेन्स जो आहे आपला. पण तो एक्सटर्नल अग्रेशनसाठी आहे. मग त्याच्याशिवाय दुसऱ्या सिक्युरिटी फोर्सेस कुठल्या आहे, जसं बीएसएफ आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीआरपीएफ आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, मग इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, ही एक वेगळी आहे, कोस्ट गार्ड आहे. आणि मग स्टेटच्या पण वेगळ्या पोलीस डिपार्टमेंटच्या वेगळ्या वेगळ्या फोर्सेस असतात. जसं रेल्वेसाठी आरपीएफ आहे, मग ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, पण स्टेट गव्हर्नमेंटची पण एक जीआरपी असते, जी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. मग स्टेट गव्हर्नमेंटची पण एक स्पेशल रिझर्व्ह फोर्स असते, जी जे नॉर्मल पोलिसिंगमध्ये काम नाही करत त्यांना नेहमी रिझर्व्ह ठेवल्या जातं. सीआरपीएफ पण त्याच्यासाठी आहे, जे नॉर्मल याच्यामध्ये आर्मी वगैरेचे कामं नाही करणार, पण त्यांना एक रिझर्व्ह फोर्स आहे, जशी जिथे जिथे पण गरज पडेल तिथे त्यांना डिप्लॉय केल्या जाईल. तर ह्या फोर्सेसचं काय मॅन्डेट असतं, मॅन्डेट म्हणजे यांचं बेसिक काम काय आहे, त्यांची ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसा असतो, त्यांनी आतापर्यंत काय काय कामं केली आहेत, ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये, ह्या पार्टमध्ये स्टडी करायचं आहे. तर आपण जे आतापर्यंत जीएस पेपर 1, 2, 3 केले आहे, ह्याच्यामध्ये तुमचं सगळं जीएस कव्हर होतं, जे प्रिलिम्स मध्ये पण कॉमन राहील. प्रिलिम्स मध्ये मग वेगळं काय करायचं राहील तुम्हाला, हिस्ट्रीमध्ये जसं एन्शियंट मेडिवल इंडिया करायचं राहील, जे मेन्स मध्ये नाही आहे. मग ती मेन्स मध्ये वर्ल्ड हिस्ट्री आहे, तर ती प्रिलिम्स मध्ये नाही आहे. आणि मग तुम्हाला प्रिलिम्स मध्ये काही दुसऱ्या इतर गोष्टी, जसं बजेट, इकॉनॉमिक सर्वे, आणि स्टेट स्पेसिफिक आणि युनियन, हे असं करावं लागेल. करंट अफेअर्स तुम्हाला थोडं हे करावं लागेल, बस तेवढंच वेगळं करायचं राहतं प्रिलिम्स मध्ये. तर ह्याची आयडिया कशी आहे, यू मस्ट मास्टर द मेन सिलेबस. इफ यू आर अ मास्टर ऑफ मेन सिलेबस, प्रिलिम्स तुमचं बाय डिफॉल्ट क्लिअर होईल, त्याच वर्षी तुमचं मेन सुद्धा क्लिअर होईल आणि फायनल सिलेक्शन होईल. आपला एम फायनल सिलेक्शनचा असला पाहिजे. तर म्हणून त्या हिशेबानेच आधीपासून त्याची प्रिपरेशन करायची. नाही तर मग तेच कराल जे 99% लोक करतात, त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष त्या चक्रीमध्ये फसून राहायचं, प्रिलिम्स मेन्स, प्रिलिम फेल, कधी मेन्स पास, तर कधी हे आणि ते, आणि 8-10 वर्ष, 7-8 वर्ष त्याच्यात राहून तुम्हाला शेवटी काहीच नाही मिळणार. ओके. त्याला सिस्टमॅटिकली करायचं असतं. मग आता हा जो नेक्स्ट जीएसचा पेपर आहे, जीएस पेपर 4, आता पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवा, दिस इज नॉट इन मेन्स. दिस इज नॉट इन मेन्स. ओके. तर सॉरी, दिस इज नॉट इन प्रिलिम्स. दिस इज इन मेन्स, दिस इज नॉट इन प्रिलिम्स. हा पूर्ण एक मेन्सचा एक्सक्लुझिव्ह पेपर आहे. तर ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे आपण त्याला एकदा बघू. एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड, ह्याचा अर्थ झाला नैतिकता, सचोटी आणि आपलं हे योग्यता, अभियोग्यता किंवा योग्यता, ऍप्टिट्यूड, ह्याचा मराठी रूपांतर असं झालं.
तर ह्या पेपरमध्ये नेमकं काय आहे हे बघा, याच्यामध्ये क्लिअरली त्यांनी मेन्शन केलं आहे की त्याच्यामध्ये काय विचारणार आहे. हे बघा, इथपर्यंत. तर ते काय आहे? दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ऍप्टिट्यूड अँड अप्रोच टू इश्यूज रिलेटिंग टू इंटिग्रिटी, प्रोबिटी इन पब्लिक लाईफ, his problem solving approach and decision making to various issues and conflicts faced by him in dealing with society. तर ह्या पेपरचा पूर्ण उद्देशच हा आहे की तुमच्या तुमचा एक बेसिक ऍप्टिट्यूड चेक करायचा आहे त्यांना. तुम्ही सिच्युएशन्स मधला कसं हँडल करा, जेव्हा जेव्हा कशा परिस्थिती एका पब्लिक सर्व्हिसमध्ये कोणालाच माहित नाही की क- कशी परिस्थिती येणार आहे आणि मग तिथे तुम्ही कसं हँडल करा. तर त्याच्या ते टेस्ट करण्यासाठी हा पेपर आहे. तर ह्या पेपरमध्ये कसं असतं की म्हणजे युपीएससी मध्ये जसं असतं तसंच एमपीएससी मध्ये होण्याची अपेक्षा आहे की युपीएससी मध्ये जसं हा पेपर दोन सेक्शन्स मध्ये डिवायडेड असतो. त्याच्यामध्ये एका सेक्शन मध्ये नॉर्मल प्रश्न असतात ज्याची तुम्हाला उत्तरे लिहायची आहे, आणि सेक्शन बी मध्ये केस स्टडीज असतात. मग केस स्टडीज आणि त्याच्यावर काही प्रश्न असतात जे तुम्हाला आन्सर करायचे आहेत. तर केस स्टडीज म्हणजे कसं, ते तुम्हाला ऍक्च्युली एखाद्या सिच्युएशन मध्ये एखाद्या सर्कमस्टान्स मध्ये तुम्हाला टाकतील. म्हणजे सपोज तुम्हाला ते म्हणतील की तुम्ही इथले सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आहात. मग अशी अशी एक सिच्युएशन, अशी अशी एक घटना घडली, हे झालं ते झालं. मग ह्याच्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल, किंवा तुम्हाला ते एखाद्या गावाचा सरपंच बनवून देतील, किंवा तुम्हाला म्युन्सिपल कमिशनर बनवून देतील. म्हणजे ती एक केस स्टडी राहील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला ठेवून व्हिज्युअलाइज करायचं आहे की तशी परिस्थिती आहे तर मग मी कसं वागणार. आणि त्याच्यावर प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची तुम्ही जी उत्तरं द्याल त्यांनी तुमची पर्सनॅलिटी आणि तुमची थिंकिंग टेस्ट होणार आहे. आता कसं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही असा विचार नका करू की तुम्ही त्याच्यामध्ये फेक करू शकता. म्हणजे जे तुम्ही नाही आहे ते पण तुम्ही त्याच्यात दाखवू शकता, तसं होणार नाही. त्याचं कारण असं आहे की एक्झाम मध्ये प्रश्न खूप सारे असतात आणि टाइम खूप कमी असतो. तर टाइम प्रेशर मध्ये तुम्ही खरं तशा त्याच गोष्टी लिहाल जे जे तुम्ही ऍक्च्युली आहात. ओके. म्हणजे तुम्ही एकदम करप्ट माइंडचे असाल आणि पैसे कमवण्यासाठी या सर्व्हिसमध्ये जाणार असाल तर तुमच्या आन्सरमध्ये ते रिफ्लेक्ट होणार, 100% होणार. म्हणून तुम्ही तुमचं ओरिएंटेशन, तुमचा जो माइंडसेट आहे तो आधीपासूनच ही एक्झाम ह्याच्यासाठी क्लिअर करायची आहे असं समजून करायचं की तुम्हाला शेवटी समाजासाठी आणि देशासाठी काम करायचं. ओके. तर तुमचा माइंडसेट जसा राहील तसे तुमचे ह्याच्यात उत्तर शेप होणार. तर मग याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते कसे आहेत आपण ते जस्ट ब्रीफली बघू. ह्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं आहे जे म्हणजे कसे त्या ह्या ह्या पेपरमध्येच हा सगळ्यात स्कोरिंग पेपर आहे युपीएससीचा. युपीएससी मध्ये जितके पण लोक टॉप करतात किंवा सिलेक्ट होतात त्यांचे सगळ्यांचे ह्याच पेपरमध्ये मार्क्स असतात. तर ह्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं आहे, हाऊ टू स्कोर 160+ मार्क्स ऑन एथिक, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. आता त्याची मार्केटिंग आपण अजून सुरू नाही केली आहे, त्याचं मराठी हे पण आल्यावर त्याची एकत्रच आपण सुरू करू. पण तसं ते पुस्तक ई बुक फॉर्म मध्ये आणि पब्लिशर कडनं कोणी पण घेऊ शकतं. तर आता ह्याचे टॉपिक्स काय आहे की एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, नो एसेन्स, डिटर्मिनंट्स, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स, ह्युमन ऍक्शन्स. म्हणजे बेसिकली नैतिकता म्हणजे काय त्याच्याबद्दल. मग मानवी मूल्ये म्हणजे ह्युमन व्हॅल्यूज, कुठल्या बेसिक ह्युमन व्हॅल्यूज असतात. आणि मग त्याच्यामध्ये आता जसं पहा, लेसन्स ऑफ फ्रॉम द लाईव्ह अँड टीचिंग ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स, ऍडमिनिस्ट्रेटर्स. आता ह्याचे त्यांनी नावं नाही दिली याच्यामध्ये की कोणाचे कोणते ग्रेट टीचर्स, रिफॉर्मर्स. पण जर आपण तसं बघितलं तर काही जे खरोखरच मोठी माणसं झाली आहेत इतिहासामध्ये, तर त्यांच्याबद्दल जसं कोण कोण आहे, एरिस्टोटल झाला, बुद्धा है ना, महावीर. मग असे मोठे मोठे स्कॉलर, सॉक्रेटिस सारखे, कन्फ्युशियस होता चायनामध्ये. मग दुसऱ्या काळांमध्ये गुरु नानक पासनं गांधी, आंबेडकर आणि ह्यांच्या असे म्हणजे विचारवंत लोक आणि जे इव्हॉल्ड माणसं होती त्यांनी काय नेमकं म्हटलंय. काही खूप फेमस सोशल रिफॉर्मर, सपोज जसं विवेकानंद असेल, राजा राममोहन रॉय. तर ह्यांच्या काही बघा घुमून फिरून सगळ्या कॉमन गोष्टीच सांगतात. आणि त्याच्या काही स्पेसिफिक गोष्टी तुम्हाला लक्षात असेल तर अजूनही चांगलं. तर त्यांच्याकडनं तुम्ही काय शिकले त्याच्यावर एखादा प्रश्न नक्की प्रत्येक वर्षी राहतो. मोठे मोठे प्राईम मिनिस्टर्स, प्रेसिडेंट झालेले आहेत, अजून पण जिवंत पण लोक आहेत. जसं एक प्रश्न आला होता वॉरेन बुफेटनी म्हटलेला स्टेटमेंट, त्याच्यावर होता. नेल्सन मंडेलानी काही म्हटलं असेल, अब्राहम लिंकनचा एक स्टेटमेंट, त्याच्यावर तुम्हाला कमेंट करायचं. असे प्रश्न त्याच्यामध्ये येतात. मग जसा ऍटिट्यूड म्हणजे ऍटिट्यूडचा काय अर्थ झाला, वृत्ती. तर ह्याचं काय कंटेंट स्ट्रक्चर आणि ते सगळं असतं. तर हा थोडासा टेक्निकल आहे. मग त्याच्यामध्ये हे बघा, जसं मॉरल्स अँड पॉलिटिकल ऍटिट्यूड्स, सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्सुएशन. पर्सुएशन हा एक खूप इंटिग्रल आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या
म्हणजे तुमच्या रेग्युलर रोजची जी तुमची वागणूक असते त्याच्यामध्ये पर्सुएशन सगळेच लोक यूज करतात, कोण नाही करत? टीचर्स करतात, पॉलिटिशियन्स करतात, लॉयर्स करतात, है ना, फिल्म ऍक्टर्स करतात, पेरेंट्स करतात. पर्सुएशन हा आपल्या लाईफचा एक रेग्युलर पार्ट आहे. तर तुम्ही तुमचं कम्युनिकेशन किती पर्सुएसिव्ह आहे ते खूप मॅटर करतं. आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जर तुम्ही जात आहात तर तुम्ही खरोखरच तुमचा संवाद जो आहे त्याच्यामध्ये पर्सुएसिव्ह कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे मन कसं तुम्ही वळवू शकता ते खूप इम्पॉर्टंट असतं पब्लिक सर्व्हिसमध्ये. मग तो तुम्ही ज्या माणसांसोबत डील कराल, पब्लिक सोबत, जनतेसोबत डील कराल, त्याच्यामध्येही तो कामी येईल, तुमच्या ऑफिस तुमच्या स्टाफमध्येही कामी येईल, म्हणजे सबऑर्डिनेट्स, सुपेरियर्स, सगळ्यांसोबत. ही खूप इम्पॉर्टंट टेक्निक असते, ही सेल्समध्ये तर हमखास वापरल्या जाते. सेल्स इज ऑल अबाउट पर्सुएशन. म्हणजे मग तुम्ही काही पण विकत घ्या, इट इज ऑल अबाउट पर्सुएशन. तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट विकत घेता तर त्याची ऍड बघता, मग ऍड मध्ये किती, ऍडव्हर्टिजमेंट मध्ये किती पर्स्युएसिव्ह मेसेज असतो ते महत्वाचं असतं. तुम्ही ऍक्च्युली दुकानात जातात तेव्हा तो सेल्समन तुम्हाला कसं कन्व्हिन्स करतो ते इम्पॉर्टंट असतं. है ना. सेल्स सायकोलॉजी जी असते त्याच्यामध्ये कसं असतं, त्याची एक सिंपल एका लाईनीमध्ये त्याची एक म्हण आहे की लाईक टू बाय पीपल लाईक टू बाय, दे डोंट लाईक टू बी सोल्ड. कळलं? तर तुम्हाला लोकांमध्येच एक आतून एक म्हणजे भावना क्रिएट करायची आहे की त्यांनी तुमचा प्रॉडक्ट विकत घेतला पाहिजे. है ना. नो वन लाईक्स टू बी सोल्ड. तुम्ही जर कोणाला काही वस्तू चिपकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाटेल की आम्ही उल्लू बनलो. कोणाला स्वतःला उल्लू म्हणायचा शौक नसतो. पीपल वॉन्ट टू बाय बट दे डोंट लाईक टू बी सोल्ड, असं असतं. ओके. आणि जसा आयफोन आहे, तर 1.5 लाखाचा फोन सुद्धा लोक विकत घेतात. म्हणजे ईएमआय वर घेतात पण विकत घेतात. शेवटी तर तो फोनच आहे ना. 20-25 हजारामध्ये पण चांगला फोन मिळतो. पण 1.5 लाखाचा सुद्धा फोन घेतात. तर त्यांनी त्यांची पोझिशनिंग तशी केली आहे की त्यांची मेसेजिंग पोझिशनिंग प्लस त्यांचा प्रॉडक्ट पण ऑफकोर्स चांगला आहे. पण ते इतकं पण चांगलं नाही आहे की तो ऑलमोस्ट 7-8 पटीनी महाग मिळत आहे बाकी products पेक्षा. म्हणजे त्याच्यामध्ये आहेत काही फीचर्स, मान्य करतो. पण मग ते इतकं पण नाही, आपण तरी पण त्याची किंमत वाढवत जातात, तरी पण लोक घेत जातात. आता मोठी गोष्ट नाही, 1-2 वर्षात, 2-2.5 वर्षानंतर तो फोन 2 लाखाचा पण होऊन जाईल, तेव्हाही लोक घेतील. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ह्या सगळ्या कार्स 1-1 कोटीच्या रेंजमध्ये मिळतात. 80 लाख, 1 कोटीपासून त्यांचं रेंज सुरू होते. ती पण लोक घेतात. तर त्यांनी त्यांची पोझिशनिंग तशी केली आहे. इट इज ऑल अबाउट पर्सुएशन, हाऊ यू पर्सुएट. ओके. तर ही पब्लिक सर्व्हिस मध्ये पण भरपूर यूज होते टेक्निक. मग ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिस, मग इंटिग्रिटी, इम्पार्शियलिटी, नॉन पार्टिझनशिप, ऑब्जेक्टिव्हिटी, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. तर त्याच्यावर केस स्टडीजही असतात. एम्पथी, टॉलरन्स. एम्पथी म्हणजे काय असतं, पुटिंग वन सेल्फ इन अदर शूज, है ना. आणि मग हे करायचं. आणि कम्पॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन्स. आता शेवटी तर गव्हर्नमेंटची मेजर कामं जी असतात किंवा त्यांच्या स्कीम्स असतात ते ह्या वीकर सेक्शन साठीच असतात. जे समृद्ध आहे त्यांना त्यांच्यासाठी काही करायची काय गरज आहे, ते तर ऑलरेडी समृद्ध आहे. त्यांच्यासाठी तुम्ही उलट नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज ओपन करू शकता, पण समृद्ध तर ते आधीपासूनच आहे. मग इमोशनल इंटेलिजन्स हा एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, जो तुमच्या सिलेबसमध्ये आहे आणि तो इन जनरल पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण असं आहे की आजकाल, सी, एव्हरीथिंग इज अबाउट इमोशन्स. आता बाईंग इज अ इमोशनल डिसिजन. एव्हरीथिंग यू डू इज बेस्ड ऑन युअर इमोशन्स. तुम्ही जेव्हा वोटिंग पण करायला जाता, दॅट इज ऑल्सो इमोशनल डिसिजन. तुम्ही हे नाही बघत की ह्या सरकारने काय केलं, काय नाही केलं, किती बेरोजगारी आहे, महागाई आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही वोटिंगच्या दिवशी काय विचार करता, जेव्हा मत तुमचं देता तेव्हा काय विचार करता? तर काही पार्टीजला त्याची स्किल त्यांनी डेव्हलप केली आहे की आम्ही तसं काहीच नाही करू, पण त्यांना असं इमोशनली चार्ज करू, मग ते हिंदुत्वच्या नावावर असू द्या की अजून काही असू द्या, आ- की वोटिंग बिहेवियर ऑल्टर करून देऊ. त्यात तुमच्या वोटिंग बिहेवियरचा आणि पार्टीकडनं, त्या गव्हर्नमेंटकडनं तुमची काय अपेक्षा आहे त्या टोटली डिफरंट असतात, तरी लोक त्या पार्टीला वोट देतात. तर ते कसं, तुम्ही कसं ते ट्रिगर करता, है ना. तर हे इमोशनल इंटेलिजन्सचा पार्ट आहे. आणि ह्याचे काही कॉन्सेप्ट, हा खूप इमर्जिंग आहे. इमर्जिंग तर नाही आहे, इव्हॉल्व तर 90s पासून हा खूप पॉप्युलर होता, पण ह्याच्यावर भरपूर रिसर्च आणि हे फॉरेन कंट्रीजमध्ये होतो. तर इवन बाईंग, सेलिंग, वोटिंग, पिक्चर, हे सगळं पण इमोशनल याच्यामध्ये खूप सारे तुमचे डिसिजन्स असतात. तर ते इंटेलिजन्स, इनफॅक्ट आता मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज वगैरे जे असतात, हार्वर्ड वगैरे ह्याच्यासारख्या, तिथे इमोशनल इंटेलिजन्सच्या सुद्धा टेस्ट होतात. बरेच कॉर्पोरेट्स जे वर्ल्ड क्लास कॉर्पोरेट्स आहेत,
ते इमोशनल इंटेलिजन्सच्या टेस्ट घेतात त्यांच्या एम्प्लॉईज रिक्रूट करण्याच्या आधी. तर आता इमोशनल इंटेलिजन्सची युपीएससी एमपीएससी मध्ये वेगळी टेस्ट तर नाही घेता येते, पण त्यांनी सिलेबसमध्ये त्याचे प्रश्न हा पार्ट ठेवला आणि त्याचे प्रश्न येतात. तर ते तुम्हाला कसं यूज करायचं आहे, कसं त्याला केस स्टडीज मध्ये टाकायचं आहे, ऍक्च्युली ते सगळं तुम्हाला एक शिकावं लागेल. ते माझ्या पुस्तकामध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. मग कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड द वर्ल्ड. मग हे एक पूर्ण सगळे मॉरल थिंकर्स पासून ते सगळे परत तेच सगळे झाले. फिलॉसॉफर्स कुठले होते, कोण कोण होते. मग पब्लिक सर्व्हिस व्हॅल्यूज अँड एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. मग त्याच्याबद्दल कसे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, एथिकल कन्सर्न्स, डायलेमाज आहे ना. तुमचे काय डायलेमाज असतात गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स मध्ये, लॉज रूल्स रेग्युलेशन्स हे सगळं. प्रोबिटी इन गव्हर्नन्स, कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस है ना, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स, आणि हे सगळं मग त्याच्यामध्ये आलं. आणि मग ह्या सगळ्यामध्ये लास्ट मध्ये लिहिलं आहे ते केस स्टडीज ऑन द अबव इश्यूज. म्हणजे ह्या सगळ्या इश्यूज वर तुम्हाला केस स्टडीज विचारतील. तर मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, हा पेपर दोन पार्ट्स मध्ये राहील. एका पार्ट मध्ये नॉर्मल प्रश्न राहतील ज्यांची तुम्हाला उत्तरं लिहावी लागतील, आणि एका पार्ट मध्ये तुमचं केस स्टडीज राहतील. ठीक आहे. तर असा हा आपला जीएसच्या 4 पेपर्सचा सिलेबस होता. तर मला असं वाटतं की आपण ब्रीफली सगळ्याच पेपरमध्ये आपण एक त्याचं ब्रीफ कव्हरेज केलेलं आहे. इंडिव्हिज्युअली सब्जेक्ट्सवर जे आपण करू ते म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळे वेबिनार्स किंवा व्हिडिओज ते तर मी बनवणारच आहे, ते तुम्हाला त्याच्यात करावे लागतील.